18व्या दिवशी मी उपस्थित सर्व सहभागींचे स्वागत करतो. आणि आज आपण जी.ए. कुलकर्णी यांचे माणसे अर्भाट आणि चिल्लर या पुस्तकाचा परिचय करून घेणार आहोत. त्याकरिता पुस्तकाचा परिचय करून देण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर हेमंत खडके सर. मी सरांचा एक थोडक्यात आपणासमोर परिचय ठेवतो. डॉक्टर हेमंत खडके सर हे सध्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात असणाऱ्या सस्ती या खेड्यात एका शेतकरी कुटुंबामध्ये सरांचा जन्म झाला आहे. त्यांनी प्रथम गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज नागपूर येथून डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि सिव्हिल इंजिनियर म्हणून व्यावसायिक जीवनाला सुरुवात केली. साहित्याच्या आत्यंतिक आवडीमुळे इंजिनिअरिंगची शाखा सोडून ते पत्रकारितेकडे वळले व दैनिक नागपूर पत्रकारितेत उपसंपादक म्हणून कार्यरत असतानाच त्यांनी एम.ए. मराठी, सेटनेट आणि विथ JRF या परीक्षा उत्तीर्ण केल्या. नंतर विदर्भातील अनेक मान्यवर महाविद्यालयांमध्ये त्यांनी सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्य केले. 1999 पासून ते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील पदव्युत्तर मराठी विभागामध्ये कार्यरत आहेत. अर्वाचीन कवींचा काव्यविचार या विषयावर त्यांनी याच विद्यापीठातून PhD प्राप्त केली असून साहित्यशास्त्र व कविता हे त्यांचे विशेष अभिरुचीचे विषय आहेत. आजवर त्यांचे 2 ग्रंथ, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील एकूण 50 शोध निबंध आणि 20 समीक्षा लेख प्रकाशित झाले आहेत. त्यांचे समीक्षा लेख हे मराठीतल्या विविध वाङ्मयीन नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. साहित्य अकादमीच्या चर्चासत्रांमध्ये तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही त्यांचा सहभाग राहिला आहे. अर्वाचीन कवींचा काव्यविचार या त्यांच्या ग्रंथाला विदर्भ साहित्य संघ नागपूरचा कुसुमानील समीक्षा पुरस्कार तसेच महाराष्ट्र शासनाचा अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा राभा पाटणकर पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. भालचंद्र नेमाडे यांचे काव्य चिंतन या त्यांच्या शोध निबंधाला विदर्भ साहित्य संघ नागपूरचा पा.ब. गाडगीळ पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. अशा अतिशय महत्वाच्या व्यक्तिमत्वाकडून आज आपण जी.ए. कुलकर्णी यांचं हे पुस्तक समजून घेणार आहोत. मी फार विलंब न लावता सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विवेचनाला सुरुवात करावी. कमी केलं. नमस्कार. लॉकडाऊन स्पेशल डिजिटल फोरमचे आमचे सर्व मित्र प्राध्यापक भगवान फाळके, ओमप्रकाश सर आणि सर्व त्यांचे सहकारी आणि पुस्तक समजून घेऊया या उपक्रमामध्ये सामील झालेले सर्व साहित्यप्रेमी बंधू आणि भगिनी, विद्यार्थी मित्र मैत्रिणी, सर्वांना माझा ऑनलाईन डिजिटल नमस्कार. हा एक नवीन प्रकार आता यानंतर आयुष्यात आपल्या येणार आहे. भगवान, आवाज ठीक आहे? हो सर, अगदी स्पष्ट येतोय. हा, तर या निमित्तानं हे खूप चांगलं काम हे आमचे मित्र करत आहेत. मी त्यांचं आधी अभिनंदन करतो, कौतुक करतो. एक चांगलं वाङ्मयीन वातावरण तयार होण्यामध्ये अशा उपक्रमांचा हातभार लागतो. मी जे पुस्तक या ठिकाणी निवडलं आहे परिचय करून देण्यासाठी ते आहे मराठीतील ख्यातनाम कथाकार जी.ए. कुलकर्णी यांचं ते आत्मनिवेदनपर असं ते पुस्तक आहे. माणसे, अर्भाट आणि चिल्लर असं त्याचं शीर्षक आहे. परचुरे प्रकाशननं प्रकाशित केलेलं हे पुस्तक 136 पानांचं आहे. त्याची 6वी आवृत्ती आज बाजारात आहे आणि साधारणतः 1988 ला हे पुस्तक आलं. त्याच्या आधी JNचा खरं मृत्यू झाला आणि त्यांच्या आयुष्यातलं हे शेवटचं पुस्तक आहे. यातला अर्भाट हा शब्द थोडासा काही जणांना नवीन वाटेल. अर्भाट म्हणजे खानदानी, भव्य दिव्य असं, म्हणजे एक वैभवशाली एखाद्या गोष्टीचं वर्णन करायचं असेल की वाडा कसा आहे बा देशमुखांचा तर अर्भाट आहे, किंवा माणूस कसा आहे तर अर्भाट आहे. मला वाटते आपल्या विदर्भामध्ये भगवान अर्काट असं त्याचा अपभ्रंश कदाचित आला असेल आणि थोडासा
त्याला एक वेगळा अर्थ अर्काट म्हणजे कोणाला न ऐकणारा, न जुमानणारा असा एक अर्थ त्याला आपल्याकडे मिळालेला आहे. तर हे जे पुस्तक आहे, हे जेएननी आत्मनिवेदनात्मक, आत्मपर ललित लेखन असं त्याचं अभ्यासकांनी वर्गीकरण केलेलं आहे. त्याला तसं चरित्र म्हटलेलं नाही. याच्यामध्ये जेएनने विशिष्ट काही अशा आठवणी आपल्या शालेय जीवनातल्या, काही महाविद्यालयीन जीवनातल्या, काही कौटुंबिक असं आणि काही त्या काळातला त्यांचा संघर्ष, मित्र अशा असा एक तो एकंदरीत शोध आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कथेतून ते आयुष्यभर जीवनाचा शोध घेत आले, तसाच शोध त्यांनी या छोट्याशा पुस्तकात सुद्धा घेतलेला आहे. गुरुनाथ आबाजी कुलकर्णी, जे. कुलकर्णी हे जे नाव रूढ झालंय इंग्रजी धाटणीचं, तर त्यांचं मूळ नाव गुरुनाथ आबाजी कुलकर्णी. आता हे श्रेष्ठ कथाकार आहेत, भाषांतरकार आहेत, पत्रलेखक आहेत. त्यांचे 4 खंड गाजले आहेत आणि बालसाहित्यकार सुद्धा आहेत. तर खूप मोठं व्यक्तिमत्व, वाङ्मयीन आपल्या सगळ्या मराठीच्या क्षेत्रातलं हे आहे. प्रचंड वाचन होतं. थोडंसं बद्दल नवीन पिढीला सांगितलं पाहिजे. इतकं वाचन होतं, की ते स्वतःला प्रोफेशनल रीडर असं म्हणायचे. दिवसाला कमीत कमी 500 ते 600 पानं वाचण्याचा त्यांचा झपाटा होता आणि उत्कृष्ट अशी इंग्रजी साहित्यातली किंवा इंग्रजीत आलेली 5,000 पुस्तकं त्यांनी त्या काळामध्ये गोळा केलेली होती. त्यांच्या काही महत्वाच्या कथासंग्रहांची नावं जर आपण बघितली, तर निळा सावळा, हिरवे रावे, अ, रक्तचंदन, काजळ माया, पारवा, सांज शकुन, काजळ माया तुमच्या लक्षात येईल, की सगळ्या शीर्षकांमध्ये साधारणतः रंगांचा उल्लेख आहे. म्हणजे एक त्यांची शीर्षकं वाचून एकतर बालकवी आठवतात आपल्याला आणि बालकवींचं रंगसंवेदन जे अतिशय तीव्र मानलं गेलं. तर जीएनना स्वतःला रंगांची आसक्ती होती. स्वतः ते चांगले चित्रकार होते. आता हे जे पुस्तक त्यांनी लिहिलं, अर्भाट आणि तर हे त्यांनी का लिहिलं? त्याचं म्हणजे हा प्रश्न का निर्माण होतो? तर जीए स्वतः हे आपलं खाजगी आयुष्य उघड न म्हणजे करण्याच्या मताचे होते, की लेखकाचं काही खाजगी आयुष्य काही कोणी शोधायची गरज नाही. त्यासाठी त्यांनी असं म्हणतात, की त्यांच्या आयुष्यातल्या म्हणजे महत्त्वाची कागदपत्र, डायऱ्या वगैरे सगळं जाळून टाकलं. त्याच्या पाठीमागे एक वाङ्मयीन भूमिका होती जी कुलकर्णी यांची, की की तुमच्या समोर माझं लेखन आहे. लेखकाशी तुम्हाला काही मतलब नाही. माझ्या लेखनात जे काही तुम्हाला मिळेल तेच खरं. त्याच्यात दुसरा असा भाग होता, की लेखक लिहिताना लेखक असतो. बाकी वेळात तो सामान्य माणूसच असतो. त्यामुळे त्याच्या खाजगी जीवनात कुणाचे पवित्र पाय असोत, की कुणाचे मातीनं भरलेले पाय असोत, की त्या गोष्टींना जीएननी आपल्या आयुष्यामध्ये कधी प्रवेश दिला नाही. पण मग तरी त्यांना अ, का लिहावसं वाटलं हे सगळं असं? तर मला असं वाटतं, की जीएननी आपल्या कथा लेखनाच्या पाठीमागची जी प्रेरणा आहे, ती पत्रांमध्ये एका ठिकाणी अशी सांगितलेली आहे, की माझ्या कथा ह्या केवळ वाङ्मयीन नाहीत. काही माणसं, काही व्यक्तिरेखा ह्या माझ्या मानगुटीवर बसतात. माझ्या मनात घर करतात. जणू काही मी त्यांचं कर्ज देणं लागतो, फेडणं लागतो आणि माझी कथा म्हणजे त्यांचं कर्ज फेडण्याचा एक माझ्याकडून असलेला तो प्रयत्न आहे. मला या ठिकाणी सुद्धा असं वाटतं, की स्वतःचं खाजगी आयुष्य उघड न करणारे हे लेखक शेवटी असं एक छोटंसं पुस्तक लिहितात. त्याच्या पाठीमागं कुठेतरी काही व्यक्तिरेखांबद्दलचा आदर, कृतज्ञता म्हणजे या पुस्तकातली दातार मास्तर सारखी पात्र किंवा पिशव्या विठोबा किंवा दादा, तर या पात्रांकडे बघून असं वाटतं ह्या व्यक्तिरेखांकडे, की कुठेतरी त्यांच्याविषयीची एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जीएननी हे लिहिलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक शोध आहे पुन्हा, की आपण जे जगलो त्याला काय अर्थ होता? आपण अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नाला किती यश आलं याचा एक शोध आपल्याला दिसतो. आणखी एक थोडंसं गमतीनं असं म्हणता येईल, की जीए आत्मचरित्र मी कधीच लिहिणार नाही. खाजगी जीवन मला कधीच कोणासमोर मला उघड करायचं नाही. त्याच्याशी कोणाला काही मतलबही असू नये. माझ्या कथा तुमच्या समोर आहे. असं ते आयुष्यभर सांगत आले. तर याच्यामध्ये एक थोडासा आश्चर्याचा
एक धक्का देण्याचा पण भाग असू शकतो. कारण जीएन बद्दल त्यांच्या बहिणीनं सुनीताबाईंकडे असं म्हटलं होतं, की आम्ही याच्याबद्दल काही सांगू शकत नाही. कारण हा असा आहे, असं आम्ही बोललो, की दुसऱ्या दिवशी हा त्याच्या विरुद्ध वागून दाखवतो. म्हणजे जीएन बद्दलचं असं एक खात्रीनं काही विधान करणं कठीण होतं. ते कोणालाही स्वतःला गृहीत धरू देत नव्हते. तर मला असं वाटतं, की ठीक आहे, मी नाही म्हटलं, मी देणार नाही म्हटलं. पण चला, मला वाटतं हे मी थोडंसं लिहून मोकळा होतो. तर ठीक आहे, एका अतिशय श्रेष्ठ अशा साहित्यिकाचं हे आत्मनिवेदनपर लेखन अनेक दृष्टींनी महत्वाचं आहे आणि याच्यामध्ये सुद्धा एक जीवनाचा शोध आहे. म्हणजे जीवन समोर नेहमी 2 प्रश्न होते, की जीवनाचं स्वरूप काय आणि जीवनाला काही अर्थ आहे का? आणि यातही तो शोध त्यांनी घेतलेला आहे. अर्थात आपल्याला माहित आहे, की तो शोध जो आहे तो जीवनाच्या शोकात्म भावाकडे गेलेला आहे. शोकात्म भानाकडे गेलेला आहे, की जीवन दुःखमय आहे, दुःख अटळ आहे आणि त्या सुख-दुःखांची काही संगती नाही. जीवन असंबद्ध आहे, असंगत आहे, विसंगत आहे, अतर्क्य आहे, असा शोध त्यांना कथेतूनही लागला आणि या पुस्तकातही शेवटी याच शोधाकडे ती दिशा गेलेली तुम्हाला दिसेल. आता हे जे पुस्तक आहे, या पुस्तकाचं वेगळेपण मला कशात वाटतं पहा, की कधी नव्हे असा एक अतिशय ज्याला आपण खेळकर, खोडकर, मिश्किल, उत्साही, प्रसन्न एक विनोदी शैलीचा सूर या ठिकाणी जयंतचा लागलेला आहे. विशेषतः शालेय जीवनाचं त्यांनी जे वर्णन केलेलं आहे त्यांच्या त्या मित्र त्यांचे, त्यांचे शिक्षक, तर त्या सगळ्या वातावरणाचं एक इतकं वेगळं खरं म्हणजे हा जो भाग आहे ना, हा बालमानस शास्त्रज्ञांसाठी किंवा किंवा मुलांच्या म्हणजे लहान मुलांच्या शिक्षणामध्ये जे लोक आहेत, त्यांच्यासाठी हा वाचण्यासारखा आहे. आता कसं होतं आपल्याकडे शिक्षण किंवा आजही थोड्याफार प्रमाणात ते कसं आहे. तर एक उदाहरण त्याच्यामधलं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं, की सडेकर मास्तर त्यांना निबंधाचे विषय जे द्यायचे, ते फार भारी द्यायचे. म्हणजे तेच त्यांचे सगळे विषय जागतिक पातळीवरचे असायचे किंवा जे म्हणतात गेला बाजार, निदान भारतीय पातळीवर तरी असायचे. म्हणजे बेकारी, युद्ध, राष्ट्रीय एकात्मता असे निबंध ते द्यायचे. आता ही जी मुलं आहेत ना, या मुलांच्या मनात काय सुरू असायचं हे लक्षात घ्या. शाळेतले मुलं आहेत. यांच्या मनामध्ये इतके वेगळे विषय असायचे, की उदाहरणार्थ एक मधुकर होता पांगळा. त्याला खेळायला कोणी मित्र नसत. त्याच्या वडिलांनी त्याला एक कुत्रा आणून दिला होता आणि त्या कुत्र्याचा असा एक अपघातात मृत्यू झाला. त्या कुत्र्याशी असलेलं जे त्याचं नातं होतं ते त्याला लिहायचं होतं. हा म्हणजे स्वतः जियनना त्यांच्याकडे एक पोपट होता आणि तो पोपट मांजरीनं मारला त्याच्यावर जियनना लिहायचं होतं. किंवा प्रभाकर जो होता, त्याला त्या 7 चिंचांच्या झाडावर लिहायचं होतं. आता त्या 7 चिंचांचं इतकं सुंदर वर्णन आलेलं आहे या पुस्तकामध्ये, की किती जुनी झाडं होती. नंतर मग महानगरपालिका ती झाडं तोडून टाकते आणि मग प्रभाकरच्या आई-वडिलांना खूप वाईट वाटतं. दिवे रात्री तिथे जाते ते आई आणि रात्रभर ते दिवे जळत असतात आणि दुसऱ्या दिवशी त्या झाडावर कुऱ्हाड पडण्याच्या आधी ते प्रभाकर, त्याचे आई-वडील ते घर सोडतात. म्हणजे एक निसर्गाशी असलेलं स्वाभाविक नातं प्रभाकरचं असो, या मुलांचं असो, पशुपक्ष्यांशी असलेलं. तर कुठेतरी अ, हे सगळं त्या मुलांच्या मनामध्ये असताना सडेकर मास्तर मात्र बेकारी आणि राष्ट्रीय एकात्मता असे विषय त्यांच्यावर लागतात. नानू बापटला काय निबंध लिहायचा असतो? त्याला नदीवर निबंध लिहायचा असतो. पण त्याची नदी म्हणजे आपल्या गावच्या नदीसारखी नदी नसते. तो जे सांगतो मुलांना, की माझ्या गावची जी नदी आहे, त्या नदीच्या काठावर जर तुम्ही बसलात, तर आपण त्या नदीच्या पात्राच्या पाण्यासोबत वाहत, वाहत जातो. आणि मी असं अनेक ठिकाणी एकदा मी वाहत-वाहत इंग्लंडला गेलो आहे. आणि सूर्यकिरणांची तिरीप त्या नदीच्या पाण्यावर पडते कधी-कधी आणि जणू काही त्याचे डोळे होऊन माझ्याकडे बघतात आणि कोणीतरी एक हसण्याचा आवाज मला येतो. म्हणजे एखाद्या गूढ कथेत शोभून जावं असं वर्णन नानू बापट करतो. याचा अर्थ मुलांची जी कल्पनाशक्ती असते, मुलांची जी संवेदना असते, मुलांची जी भावना असते, ती कुठे जोडून असते आणि आपण शाळेत त्यांच्यावर कशाचा मारा करतो, या दृष्टीनं मोठं जोरदार वर्णन या ठिकाणी आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ, याला पोपटावर लिहायचं असतं निवेदकाला, तर सडेकर मास्तर म्हणतात, की तुझ्या पोपटाची हकीकत जणू काही सारं जग
ऐकायला उत्सुक आहे, असा तू कोण लागून गेला रे दीड बाजीराव. असं त्या मुलांना किती वेगळ्या पद्धतीचं कडक शिक्षणाच्या नावाखाली. पण तिथल्या गमती-जमती पण वाचण्यासारख्या आहेत. जेएनना एकदा म्हणजे आता मी जेएस म्हणतो, त्यातला निवेदक हे जेएस आहेत खरं म्हणजे. तर जेएनना एकदा प्रश्न पडतो, की साधारण असलेले हे वर्गातले 2 मुलं यांना निबंधात चांगले गुण कसे पडतात? आणि मग ते 2 मुलं त्या सांगतात त्यांच्या कानामध्ये, की "अरे अ, गुरुजी आहे ना, आपले मास्तर तर सगळे पेपर तपासत नाहीत. काही पेपर त्यांची पत्नी तपासते. मग आम्ही काय करतो, की निबंध लिहिल्यानंतर आम्ही गुण सुद्धा टाकून देतो. मग गुरुजींना वाटते पत्नीनं तपासले असतील, पत्नीला वाटते गुरुजींनी तपासलं आणि आमचं आपलं व्यवस्थित भागत आलेलं असतं." अच्छा. आता यातला जो तातू सामंत आहे, हा तातू सामंत इतका ग्रेट मुलगा दाखवलेला आहे, की एकदा आपटे मास्तरांनी सांगितलं, की तुमच्या परिचयातला एखादा प्राणी किंवा पक्षी त्याच्यावर निबंध त्याची माहिती मिळवा आणि निबंध लिहा. तर हा तातू सामंत काय करतो, की तो पेंग्विनचं चित्र मिळवतो, चिपकवतो पानावर आणि 2च ओळीचा निबंध लिहितो, की हा पेंग्विन पक्षी आमच्या गल्लीमध्ये कुणाकडेही नाही. मात्र तो दिसायला असा असतो. आणि त्याला भूगोलाचे शिक्षक सांगतात, की "तू पृथ्वीचा गोल काढून आण." तर तो नुसतं पृथ्वीचा गोल काढत नाही, तर तो गौरी शंकर शिखर काढतो. दुसऱ्या बाजूला तो ती पृथ्वी एका शेषाच्या डोक्यावर दाखवतो आणि पृथ्वीला तोलून धरणारा शेषनाग. एकदा तो चित्रकलेच्या शिक्षकाकडे जातो आणि तो म्हणतो, की "गुरुजी, मला एका निग्रो मुलीचं चित्र काढायचं आहे आणि ती लाजली आहे असं मला दाखवायचं आहे. तर मी तिच्या चेहऱ्यावर कोणता रंग भरू?" आणि मग अर्थात हकालपट्टी होते त्याची. अशा खूप म्हणजे फार गमती-जमती वाचली आहेत त्यातल्या. पण सायमन गुरुजी तिथले जे शिक्षक, त्यांच्याबद्दल मात्र फार एक वेगळी अशी आठवण आहे, की त्यांचं इंग्रजी, विशेषतः इंग्रजीच्या कविता शिकवणं हे अतिशय अविस्मरणीय असायचं. आणि ते फार टापटिपीत राहायचे. म्हणजे सगळा मामला धोतर-कोटाचा असताना ते सुटात यायचे. त्यांच्याकडे वेगवेगळ्या रंगाचे टाय असायचे आणि झगझगीत अशा रंगाची पिन असायची आणि हातरुमालाची खिशामध्ये घडी असायची. जे असं वर्णन करतात, की ते जवळून गेले, की सौम्य आकर्षक सेंटचे हलके पीस जवळून गेल्यासारखं आम्हाला वाटत असते. आणि ग्रे या कवीची एलिजी नावाची कविता सायमन या शिक्षकांनी त्यांना 20 तास शिकवली आणि तो जो थरार आहे, तो थरार जेएनच्या मनामध्ये शेवटपर्यंत घर करून होता. आणि उलट दुसरे राव नावाचे मास्तर होते, त्यांनी अख्खा अभ्यासक्रम 7 तासात गुंडाळला. जे असं लिहितात, की काही माणसांना कधी काव्याचा स्पर्श होत नाही, तर काहींची काव्याची धुंदी कधी उतरत नाही. दातार मास्तर हे तर फारच अर्भाट पात्र आहे या संपूर्ण निवेदनामधलं, की अतिशय अर्भाट माणूस म्हणजे स्वतः लेखक असलेले, त्या काळात कवी असलेले, नाटककार असलेले आणि त्यांच्या गाण्यांच्या रेकॉर्ड्स आल्या होत्या, असे हे दातार मास्तर. क्रिकेट आणि राम गणेश गडकरी ही त्यांची दैवतं. म्हणजे विशेषतः चिमुकली कविता शिकवताना गडकऱ्यांची ज्या तन्मयतेनं ते शिकवायचे, त्याच्यामध्ये अशी एक कल्पना आहे, की एका सुंदर मुलीचं चित्र आहे आणि तिच्या गालावर तिच्या गोंदण आहे किंवा तीळ आहे आणि कल्पना अशी आहे, की जणू काही तिच्या हनुवटीवरील म्हणजे तिच्या सौंदर्याचं एक वर्णन झाल्यानंतर, की तिच्या हनुवटीवरील तीळ म्हणजे विधीनं पुण्याईचं गणित करत असताना दिलेलं दशंश-टिंब आहे. म्हणजे लक्षात घ्या, की हे कोणाची होणार उद्या याचा हिशेब करताना, तिची पुण्याई मोजताना जणू काही तिच्या हनुवटीवर ते जे गोंदण आहे, तीळ आहे, ते म्हणजे विधीनं दिलेलं दशंश-टिंब. जे म्हणतात असं दातार मास्तरचं कविता शिकवणं, की काय झालं, ही कल्पना समोर आल्याबरोबर, की कमळाच्या परागतंतूतील एक विजेच्या झळाळीने उजळ झाल्याप्रमाणे मी अगदी बावरून गेलो व सारेच विसरलो. जेएनना कवितेची जी पुढे आवड निर्माण झाली आणि त्यांना कवी व्हायचं होतं खरं. त्याचे उल्लेख आहेत पत्रांमध्ये जागोजाग. तर काव्याबद्दल इतके सुंदर ओळी या संपूर्ण लेखनात आलेल्या आहेत, की चांगली कविता कशी असते. मग त्यांनी हाऊसमन, डिकिन्सन यांची उदाहरणं दिली आहेत.
की हाऊसमन म्हणायचे की अंग थरथरून येते बा चांगली कविता वाचताना. जर मी दाढी करत असलो तर चेहऱ्यावरचे केस ताठ होतात. किंवा एमिली डिकिन्सन त्यांचं असं म्हणणं की खरी कविता खोल कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात गारठा तयार करते आणि विश्वातली सारी उष्णता जरी त्या ठिकाणी आली तरी तो कधी नाहीसा होत नाही. दातार मास्तर आणि सायमन मास्तरांच्या कवितेनं जीएनना लेखक म्हणून कवितेकडे कसं आकर्षित केलं त्याचं वर्णन पुढे जीए असं करतात की तोपर्यंत मी कविता वाचल्या होत्या पण ह्या कल्पनेनं जे एक मी झपाटून गेलो की तोपर्यंत पावलांना पंख फुटून खालचा रस्ता खाली राहिला नव्हता. तोपर्यंत खंड्या पक्ष्याच्या पंखावर सूर्यप्रकाश पडून निळी वीज झळाळली नव्हती. असं काहीतरी वेगळं ती अनुभूती त्यांना आली आणि कवितेचं त्यांचं वेळ पुढे वाढत गेलं. आता दातार मास्तरांचं गडकरी प्रेम हा या संपूर्ण आत्मनिवेदनामध्ये अतिशय रोचक असा भाग आहे की दातार मास्तरांना राम गणेश गडकरी अतिशय प्रिय असतात. गंमत म्हणजे अ, गडकऱ्यांवर जे काही आरोप त्या काळात घेतले जात तर दातार मास्तर स्वतःच मनाशी संवाद म्हटल्यासारखा एखादा आरोप म्हणायचे आणि पुढे त्याचं उत्तर स्वगत दिल्यासारखं वर्गात विद्यार्थ्यांसमोर ते सगळं सांगायचे. आता त्यातलं एक उदाहरण की गडकऱ्यांवर एक आरोप आहे की त्यांची पात्र माणसांप्रमाणे बोलत नाहीत. त्यांच्या शब्दांना काही धरबंध नाही. फार शब्द उधळतात ते. दातार मास्तरांचं उत्तर असं, काशी भोपळ्यांनो हा त्यांचा फार आवडता शब्द विद्यार्थ्यांसाठी. काशी भोपळ्यांनो त्यांच्या पात्रांप्रमाणे बोलायला येत नाही म्हणून आपण ओशाळे व्हायचे की त्याचाच टेंभा मिरवायचा. एखादे नृत्य पाहावे आणि ओरडावे की सामान्य माणसे असे कधी चालतात की काय? तुम्ही जन्मतःच कर्मदरिद्री जन्मलात. पण दारिद्र्याची पताका मिरवण्यात तुम्हाला अभिमान आणि दररोजची भाषा म्हणून तुम्ही गवगवा करता. त्या भाषेत आपण काय दिवे लावत असतो? कशासाठी ती वापरतो? तर रॉकेल संपले आहे. शाळा बंद आहे. आला वाटते हा खवीस पैसे मागायला. देतो की तुमचे 5 रुपये का कुठे पळून चाललो आहे? असले दिव्य उद्गार काढायला. आणि यासाठी गडकरी कशाला हवेत? उंदराची पिटके मारायला तानाजी कशाला हवा? आता पुढे एक विद्यार्थी शंका घेतो, तातू सामंत. पण सर, गडकऱ्यांची माणसे फारच लांबच लांब बोलतात. दातार गुरुजी, ए चिलम्या, डझन भोपळ्या. एक सांगून ठेवतो, गडकरी म्हणजे एक धबधबा आहे. तो आपल्या जल्लोषात जाणार. तो लहान मोठा करायला काही नगरपालिकेचा नळ नाही. म्हणजे आता लक्षात घ्या, काय गमतीशीर ते युक्तिवाद आहेत सगळे असे. मला असं वाटतं की गडकऱ्यांच्या शैलीचा कुठेतरी जीएनच्या एकूण प्रतिमा सृष्टीवर आणि शैलीवर प्रभाव आहे. तर दातार मास्तरांतर्फे कुठेतरी गडकरी जीएन पर्यंत फार पोचल्याचं आपल्या लक्षात येतं. पण दातार मास्तरांनी नुसतं एवढंच दिलं नाही, तर एक कणखरपणा, एक मूल्यनिष्ठा, एक ताठ कण्यानं जगणं पण जीएनना दिलं असं लक्षात येतं. म्हणजे उदाहरणार्थ जीएनचं जेव्हा कथाकार म्हणून नाव होतं, तेव्हा कर्नाटकात त्यांच्या महाविद्यालयामध्ये एकदा मुख्यमंत्री भेटायला येतात आणि तिथे ते जीएनचा मी वाचक आहे, असं म्हणतात. मला जीएनना भेटायचं आहे. जीए लवकर जायला तयार नसतात. जीए असं म्हणतात आपल्या सहकाऱ्यांना, की माझ्या कथा त्यांनी वाचल्या असतील, असं मला वाटत नाही. त्यामुळे मला जायची इच्छा नाही. पण मग जबरदस्तीनं त्यांना पाठवलं जातं आणि ते पटकनच तिथून परत येतात. त्याहीपेक्षा मोठा प्रसंग, की विल्यम गेला. गोल्डिंग विल्यम गोल्डिंगच्या लॉर्ड ऑफ फ्लाईज या कादंबरीचं जीएननी भाषांतर केलं. त्याचा प्रकाशन समारंभ, त्याला नोबेल आहे गोल्डिंगला. त्याचा प्रकाशन समारंभ पुण्यामध्ये होता आणि त्या ठिकाणी गोल्डिंग स्वतः आला. जीए पुण्यात असून गेले नाहीत. म्हणजे जीएनच्या जगण्याच्या प्रेरणा किती वेगळ्या होत्या पहा, लक्षात घ्या. किंवा साहित्य अकादमीच्या पुरस्कारावर प्रकाशनाच्या संदर्भात तांत्रिक दृष्टिकोनातून आक्षेप आल्याबरोबर त्यांनी तो पुरस्कार परत दिला. मला असं वाटतं की या आत्मनिवेदनातलं हे दातार मास्तरचं पात्र किंवा दादा, की दादाचं एकच वाक्य त्या निवेदनात येतं, की अगदी त्या लहान शाळेतल्या मुलाला म्हणतात शेवटचं ते, की धीराने राहा आणि स्वच्छ पावले टाकत जग. पण असं एखादं वाक्य किंवा दातार मास्तरांचा एक प्रसंग असा आहे, की एक उद्योगपती ते राजकारणामध्ये लुडबुड करणारे असतात आणि ते एकदा दातार मास्तरांकडे येतात, की माझं चरित्र लिहा. गडकऱ्यांवर प्रेम करणारा माणूस तो काय त्या उद्योग भूषणाचं
चरित्र लिहिणार. अक्षरशः दातार मास्तर त्याला घराचा दरवाजा दाखवतात आणि काढून देतात. पुढे एकच प्यालाचा प्रयोग त्या ठिकाणी होतो. मास्तरांना फार चांगलं वाटतं, की आता मी शेवटच्या काळात एकदा एकच प्यालाचा प्रयोग पाहायला जाऊ आपण. विठोबाला घेऊन ते जातात. जाण्याआधी त्या आयोजकाला ते जास्तीचे पैसे देतात एका अटीवर, की हे इतके पैसे तू ठेव, पण एकही संवाद कापू नको. पण तिथे गेल्यानंतर फार विचित्र प्रसंग येतो. प्रसंग असा येतो, की नाटक अर्ध्यात थांबवलं जातं आणि ज्या उद्योगपतीचं चरित्र लिहायचं नाकारलं होतं दातार मास्तरांनी, त्याचा सत्कार सुरू होतो आणि घोषणा अशी केली जाते, की आता सत्कारात वेळ गेल्यामुळे नाटक आपल्याला कापावं लागणार. दातार मास्तर म्हातारे आहेत, हातपाय हलतायत, ते उभे राहतात आणि ते म्हणतात, की नाटक जर कापता आहात, तर मग पैसे कशाला घेतले? असला तमाशा दाखवायला? आधी पूर्ण नाटक दाखवा आणि नंतर तुमचा बाप जिवंत होईपर्यंत सत्कार करत बसता. नीच, दरोडेखोर, प्रत्यक्ष बहिणीला लुबाडून तिच्या हाती पोळपाट लाटणं देणाऱ्याचा सत्कार करता आणि अशा माणसासाठी गडकऱ्यांचं नाटक अर्ध्यावर सोडता. असं म्हणून ते पायातल्या चपला काढतात, ते व्यासपीठावर फेकतात आणि सगळा गडबड त्या ठिकाणी होते आणि नंतर मग कसं तरी त्यांचा विद्यार्थी या म्हाताऱ्या शिक्षकांना बाहेर आणतो. त्याला विठोबाला विचारतात ते, की "विठोबा, का रे त्या माझ्या चपला त्या लागल्या का रे त्या उद्योगपतीला?" विठोबा म्हणते, "हो, हो." चांगली त्याच्या गालात बसली. विठोबाला वाटतं मास्तरांना बरं वाटेल. मास्तर म्हणतात, "अरे, अरे, अरे! हे फार वाईट झालं. त्या चपला त्या काळप्पासारख्या चांगल्या माणसानं बनवल्या होत्या. त्याचा खूप अपमान झाला रे अरे." काय असं वेगळं पात्र या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि मला असं वाटतं, की एकूणच एक जीवननिष्ठा आणि विकलं न जाणं स्वतःला आणि एखाद्या क्षेत्रातला प्रामाणिकपणा जपणं, त्याच्यावर प्रेम करणं, हे जे काही यांच्याही जीवनामध्ये आपल्याला दिसतं कुठेतरी तो संस्कार, दातार मास्तर, दादा हा सगळा असा त्यांच्यामध्ये मुरलेला दिसतो. आता अ, या एकूणच आत्मनिवेदनाचं एक आणखी महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे एरवी जे फार काही विनोदाकडे जात नाहीत, कथेमध्ये अतिशय गंभीर असं त्यांचं चिंतन असतं. कारण आणि विनोदाबद्दल थोडंसं नाही म्हणायला विनोद हा काही फार साहित्यामध्ये फार काही श्रेष्ठ स्थान प्राप्त करू शकत नाही. अशी खरं म्हणजे त्यांचीच नाही, अभ्यासकांची सुद्धा ही आहेच ही. हा निष्कर्ष आहेत. त्याला काही थोडे अपवाद असू शकतात. या आत्मनिवेदनामध्ये कधी नव्हे ते अतिशय अपवादात्मक असं अतिशय मिश्किल आणि खेळकर, खोडकर असा सगळा विनोद आणि प्रसन्न करणारा विनोद या ठिकाणी जीएनचा आपल्याला ऐकायला म्हणजे वाचायला मिळतो. आता उदाहरणार्थ हे 2-3 काही मासले, की पोस्टाचे शिक्के साधारणतः वाचता येत नाही. त्याच्यावर जीएनचं भाष्य असं, की साधारणतः पोस्टाचे शिक्के इरसाल मुत्सद्द्यांच्या चेहऱ्यांसारखे असतात. त्यांच्याकडे पाहता येते, पण ते वाचता येत नाहीत. प्राचीन काळी स्वयंवरात पोस्टाचा शिक्का वाचणे असा एखादा पण जर सर्रास असता, तर त्यावेळच्या राजकन्या कायम अविवाहित राहिल्या असत्या. आणि आता मी काही फार भाष्य करत नाही, पण तुम्ही सगळे जाणकार आहात. आता दुसरं पहा विधान आहे, "नरो वा कुंजरो वा" म्हणून धर्मराज द्रोणाचार्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला. नंतर स्वर्गाला जाताना धर्मराजाला प्रायश्चित्त मिळाले. ते कशाबद्दल? तर खोटे बोलण्याबद्दल. आणि ते कसले? तर त्याची करंगळी गळून पडली. यावरचं भाष्य जयंतचं पहा, की एखाद्याने टाइम बॉम्ब ठेवून हत्या केली, तर त्याच्या मिशांची टोके कातरण्याची शिक्षा देण्यासारखे हे आहे. म्हणजे इतका मोठा गुन्हा म्हणजे द्रोणाचार्य मेले त्याच्यामुळे. त्याला शिक्षा काय तर त्याची करंगळी. ते पुढे असे लिहितात, की त्या करंगळीचं प्राथमिक शाळेतल्या मुलाशिवाय दुसऱ्या कोणाला काही कामही पडत नाही. किंवा त्यांचे काही विधानं पहा, की तपकीर ओढायची सवय असते दातार मास्तरांना, की त्यांची गन पावडरची डबी जवळ असली, की त्यांना मोगल साम्राज्य तुच्छ वाटे. किंवा गणिताबद्दल फार सुरेख ओळ येते आहे, की गणित ही एक आकडेमोड, भूमिती ही रेघामोड आणि हे सर्व मिळून एक असह्य मानमोड. तर किती अशी चमक आहे पहा भाषेच्या एकूण वापरामध्ये. काय एक असं प्रसन्न शैलीमध्ये हे पुढे जातं निवेदन. काही ओळी सुभाषिताच्या पातळीवर पोहोचल्याचं आपल्या लक्षात येतं. म्हणजे मी एक 2-3च वाक्य फक्त त्यातली वाचून दाखवतो तुम्हाला.
की एका माणसाची मुलगी त्या काळामध्ये ती प्राध्यापक होते. आणि मग तो माणूस गरीब असतो तो, 4-5 मुली असतात त्याला. आणि तो माणूस काय करतो, वाळा जो असतो ना, हा आपण वापरतो, त्याला चांगला सुगंध येतो पाण्यात टाकला की. तर वाळा वाटतो तो त्या गल्लीमध्ये. तर लोकं खूप हसतात त्याला, की "अरे, याच्यापेक्षा तर मग दुर्वा वाटल्या असत्या किंवा कोणी म्हणते नारळाच्या शेंड्या वाटल्या तरी जरा बरं झालं असतं." तर तो दादा म्हणजे यांच्या वडिलांकडे येतो आणि वाळा देतो आणि तो असं म्हणतो, की "भिजून भिजून वाळा सुगंधी व्हावा आणि देऊन देऊन प्राध्यापकाने श्रीमंत व्हावे." मुलगी प्राध्यापक झालेली आहे. प्राध्यापकाची काय व्याख्या त्या माणसाच्या मनात आहे, की भिजून भिजून वाळा सुगंधी व्हावा आणि देऊन देऊन प्राध्यापकाने श्रीमंत व्हावे. किंवा अ, नदी समोर समोर सतत वाहणारे पाणी असले, की स्वतःवर देखील तवंग येत नाही. अशी साध्या-साध्या गोष्टींमध्ये अशी एक चमक आहे. अतिशय काव्याची त्यांना ओढ आहेच, पण भाषा इतकी प्रतिमांची होत जाते, की यातला बराचसा भाग असा काव्यमयच आपल्या मनाला स्पर्शून जातो. तर उदाहरणार्थ पहा, ते कसं प्रतिमेच्या भाषेत, काव्याच्या भाषेत जे व्यक्त होतात पहा, की एखाद्या फरारी लफंग्याला पकडण्यासाठी म्हणजे गावच्या आठवणी त्यांना असह्य होतात. गावाकडे जायची हिंमत होत नाही. त्यावरचं हे भाष्य आहे, की एखाद्या फरारी लफंग्याला पकडण्यासाठी पोलीस टपून असतात. त्याप्रमाणे अनेक आठवणी तेथे माझ्यासाठी दबा धरून आहेत. किंवा निरर्थक अशा जीवनावर भाष्य करताना ते म्हणतात, की "शेण थापटून भिंतीवर शेणी लावाव्यात, त्याप्रमाणे दिवस थापटून बाजूला टाकला, की आपोआप काळ मरत जातो." किंवा म्हणजे ती एक कविता मी त्यांची शेवटीच ती वाचून दाखवणारच आहे. पण ही आणखी एक प्रतिमा पहा, की एका त्या विठोबाचं बोलणं कसं विषारी होत जातं, त्याबद्दलचं एक विधान आहे त्यांचं, की कित्येक वेळा ग्लासवर पातळ रबरी झाकण घालून त्यात नागाचे दात रुतवून विष काढतात. त्यावेळी विषाचा रेखीव गोल थेंब दिसते. त्याप्रमाणे विठ्ठलचे शब्द मला वाटले. किंवा अनेक कवितेच्या ओळी, कृष्णा काठी कुंडल आता पहिले उरले नाही, गडकरींची ओळ. किंवा वारियाने कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले, निळा सावळा झरा वाहतो. असं जागोजाग प्रतिमा आणि काव्याच्या भाषेमुळे आपल्या संवेदनशील अशा रसिक मनाला हे चरित्र, हे आत्मनिवेदन अतिशय ओढून घेतं. मला आणखी एक महत्वाचा विशेष या आत्मनिवेदनाचा जो वाटतो, की जीवनातले असो किंवा साहित्यातले असो, त्याला एक भावसत्य असा शब्द वापरलेला आहे तो आधीच वालं कुलकर्ण्यांनी. मलाही फार तो अर्थपूर्ण वाटतो. किंवा देवानंद सोनटक्के सारखा नवीन समीक्षकही तो शब्द वापरतो, की साहित्यात असं एक भावसत्य असतं. तर अशी इतकी उदाहरणं तुम्हाला या आत्मनिवेदनात दिसतील. आता मंदा केरूर नावाची अतिशय दुःख भोगणारी एक मुलगी जेनकडे येते आणि काय तर मी आता काय पुढे करू? असा काहीतरी सल्ला ती विचारणार असते, पण मग ते राहून जातं असं. तर ती आली नाही, पण जेनच्या मनात पहा एक, की "तू माझ्यापेक्षा जास्त दुःख भोगलाय, मी तुला काय सांगणार?" असं हा भाव कसा निर्माण होतो पहा. त्यांच्या मनातलं वाक्य असं आहे, की मंदा असा शब्द त्यांनी वापरला नाही, तो आधीच्या वाक्यात आलेला आहे, की प्रत्येकाच्या आयुष्यात एक तळे असते व त्याच्या काठावर भूत बसलेले असते. ते मध्येच प्रश्न विचारते. त्याचे उत्तर देणे आपल्या आवाक्यात नसते व नंतर आपण कणाकणाने मरत जातो. म्हणजे असं काहीतरी एक आयुष्यभर पुरणारं दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असते आणि त्याचं उत्तर आपल्याकडे नसतं. किंवा भिकारी कपडे स्वीकारताना फॅशन बघत नाही. आता वरवर हे विनोदी वाटते. पण एक या नियतीसमोर एक काही जीवनातलं काही सुख मागणारा याचक जर डोळ्यासमोर आणला, तर किती गंभीर अर्थ जीएनने या वाक्यात भरलाय पहा, की भिकारी कपडे स्वीकारताना फॅशन बघत नसतो. किंवा परागंदा झालेला माणूसच खऱ्या अर्थाने सतत आपल्या मायभूमीत जगत असतो. म्हणजे वेगळं विश्लेषण करण्याची गरज नाही. आता या संदर्भामध्ये इतिहास आणि दंतकथा, इतिहास आणि आख्यायिका याबद्दलचं जे थोडक्यात चिंतन येतं, ते तर इतकं सुंदर आहे. आता उदाहरणार्थ म्हणजे पुण्यात जेव्हा ते राहायला गेले आणि मग पुणे हे ऐतिहासिक शहर, ते असं म्हणतात, की पुण्यात खरं म्हणजे
खूप काही आहे ऐतिहासिक, पण सांगणारं कोणी नाही, असं एक त्यांनी खंत व्यक्त केली आहे. पण नुकतंच सिंहगडावर संशोधन झालेलं होतं आणि संशोधन असं होतं, की सिंहगड हे नाव तानाजीच्या आधीपासून होतं आणि त्याने त्यानंतर रायबाचं लग्नाचं काही असं काही ही कथा दंतकथा असावी किंवा घोरपड लावून तो चढलाच नाही त्याच्यावर किंवा त्याच्या मिशा लिंबू राहील एवढ्या होत्या. आता ह्याच्यावर जियनचं भाष्य पहा, की काय एक वेगळी दिशा किंवा वेगळ्या 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 बाजूला एक भावसत्य ते उजागर करतात. ते म्हणतात, की एखादी घटना भरजरी शाल पांघरून बसली आहे असे म्हटले, की ती आख्यायिका होते. पण ते वस्त्र ओरबाडून काढून वरचे सारे मांस झडून गेलेली एक बरगडी पुढे ठेवली, की तो इतिहास होतो. अस्सल कागदपत्र म्हटले, की इतिहास संशोधकाच्या चेहऱ्यावरील हास्याचा पन्हा किती मोठा होतो, हे पाहून घ्यावे. आता अस्सल कागदपत्रांच्या बाबतीत सुद्धा जी.एस. युक्तिवाद करतात, की त्या काळातला कागद हा अस्सल समजला जातो. जी असं म्हणतात, की आज जर एखादी घटना घडली आणि 10 लोकांनी जर त्या घटनेचं वर्णन लिहून ठेवलं, तर 10 लोकांच्या वर्णनामध्ये सुद्धा फरक असू शकतो. मग हा कागद उद्यासाठी हे 10ही कागद उद्यासाठी जर अस्सल असतील, तर यातली कोणता खरा अस्सल कागद आहे आणि कोणता घटनेशी प्रामाणिक आहे, हे कसं ठरवायचं? आणि पुढे ते असं म्हणतात, की इतिहास म्हणजे अनेकांनी तात्पुरती स्वीकारलेली एक आकर्षक कहाणीच असते आणि अशी जर तात्पुरती कहाणी स्वीकारायची, तर ती मग रोमांचकारी का स्वीकारू नये? माझ्या पुरते विचाराल, तर रायबाचं लग्न सोडून कोंढाण्याकडे जाणारा, मुंडाचे हाती घेऊन लढणारा आणि ज्याच्या मिशांवर लिंबू राहत असे, असा तानाजीच माझ्या मनामध्ये. आणि आता ते म्हणतात, की या तानाजीच्या मिशांवर लिंबू राहत होतं की नाही? याचा अस्सल कागद तुम्हाला कसा आणि कुठे मिळणार? तानाजीच्या मिशांपर्यंत जाण्याची तरी कोणाची हिंमत होती का? लहानपणी रायबानं क्वचित कधी हात लावला असेल. त्याच्या पलीकडे तुम्हाला कुठला अस्सल कागद मिळणार आहे? मला असं म्हणायचंय, अर्थात इतिहासाचे अभ्यासक काही हे मान्य करतील, त्यांनी मान्य करावं. यासाठी मला हे महत्वाचं म्हणून मी सांगत नाही आहे. पण इतिहास आणि आख्यायिकाकडे किती वेगळ्या दृष्टीनं एखादा प्रतिभाशाली कलावंत पाहू शकतो आणि आपल्याही लक्षात आणून देऊ शकतो, की इतिहास खरा असेल, पण ती शेवटी बरगडी असते आणि आख्यायिकामध्ये किती सौंदर्य असू शकतं. तर अशी खूप भावसत्य खरं म्हणजे इतकं भरून आहे हे छोटंसं 136 पानांचं पुस्तक अशा गोष्टींमुळे. ॲलिस इन वंडरलँडचा खूप ठिकाणी उल्लेख आहे. किंवा आता बघा उदाहरणार्थ उदाहरणार्थ या जीवनाचं स्वरूप काय आणि जीवनाला काही अर्थ आहे का? असा प्रश्न नेहमी यांच्या समोर होता. आयुष्यभर त्यांनी या गोष्टीचा शोध घेतला. त्याबद्दल एक पहा भावसत्य, की जीवनाच्या या पसाऱ्याला काही अर्थ आहे का? त्याच्यात काही सुसंगती आहे का? बाबा रे, स्वतःलाच सांगतात ते, "बाबा रे, यात अर्थ, सुसंगती आहे, असे सांगितले कोणी तुला? तूच ते मुळात गृहीत धरलेस आणि त्याचा शोध घेत धडपडच ठेचा खात बसलास झाले. पांढऱ्या ढगात एक पांढरी गाय आहे असे समजायचे व तिचा शोध घेत धडपडायचे. तिचे पांढरे दूध पिण्याची खुळचट हाव बाळगायची. असे ते सारे तुझे सोंग आहे." खूप विश्लेषण करण्यासारखं हे विधान आहे. किंवा दुसऱ्या पद्धतीनं हाच अर्थ ते सांगतात, की ज्या रानात सावज आहे याची खात्री नाही, अशा ठिकाणी जीव तोडून शिकार करण्याची धडपड करणारे आम्ही. शेवटी आम्हीच सावजे आणि आम्हीच शिकारी ठरतो. म्हणजे आयुष्यभर जीएनने जीवनाचं स्वरूप काय आणि जीवनाला काही अर्थ आहे का याचा शोध घेतला. याच्यात काही संगती आहे का? आणि जीए त्या शेवटच्या आत्मनिवेदनामध्ये ही आपली जी धडपड आहे, ती कशी व्यर्थच आहे एका दृष्टीनं, हे सांगताना हे हे भाव सत्य अधोरेखित करतायत प्रभूजी. किंवा एक विधान असं आहे, जेव्हा लोक संकटाच्या समयी, की तुम्ही शांत राहा, स्थितप्रज्ञ राहा, असा सल्ला देतात. अशा लोकांसाठी हे विधान आहे. ते म्हणतात, की पत्ते खेळताना हातात चारही एक्के असले, पत्ते खेळताना हातात कोणीतरी बोलत आहे. पत्ते खेळताना हातात चारही एक्के असले, की स्थितप्रज्ञता दाखवणे फार सोपे असते. काय जीवनावरचं भाष्य आहे.
किंवा काही मिथक आहेत पहा आपल्याकडे, भुशुंडी काक नावाचं, म्हणजे असा एक कावळा ते मिथक आहे पुराणामध्ये, की तो अमर आहे आणि पृथ्वी निर्माण होण्याच्या आधीचा काळ सुद्धा त्यांनी पाहिलेला आहे. त्याच्याशी ते बोलतात त्या ठिकाणी, की तुला तर मरण नाही, तू स्थितप्रज्ञ आहेस. हे काकराज, की लाकूड आणि तो स्थितप्रज्ञ आहे. त्याला चांगल्या वाईट गोष्टींमधलं नैतिक, अनैतिक यातला काही फरक त्याला लागत नाही. ते म्हणतात, की हे काकराज, लाकूड, गवत, सुंदर स्त्री, तारे या साऱ्यांकडे तुम्ही समभावनेने निर्विकारपणे पाहता, याचा तर आम्हाला बोधच होत नाही. कारण यातील काही गोष्टी आमच्यात फार सुखद संवेदनांचे रंग जागे करतात. पुढचं वाक्य पहा. रंगारंगातील फरक नष्ट होऊन सारेच रंग दृष्टीला एकच वाटावेत, हा रंगांधळेपणा की ही जीवाची पूर्णावस्था आहे की शिलावस्था. म्हणजे स्थितप्रज्ञ हे जे काही आपल्या गीतेमध्ये त्याचं एवढं काही वर्णन येतं किंवा त्याचं उदात्तीकरण येतं, त्याचं हे पहा एक वेगळ्या पद्धतीचं त्याच्यावरचं हे सगळं भाष्य आहे. किंवा काही मला असं वाटतं की आता काही रूढ म्हणजे विशेषतः काही रूढ मतं असतात, काही तत्व असतात आणि जाता येता व्यवहारातले लोक ते आपल्या तोंडावर फेकत असतात. जसं सत्याचा नेहमी विजय होतो. याची चिरफाड करताना जी असं लिहितात, की सत्याचा नेहमी विजय होतो, आज ना उद्या, असं ते संपूर्ण विधान आहे. ते म्हणतात, की हे विधान आपण खोटं ठरवूच शकत नाही. कारण यातली जी मेख आहे ना, ती आज ना उद्या या वाक्यात आहे. शतकानुशतके गेली तरी आपल्याला आज ना उद्या असं म्हणून या वचनाचा आभ राखता येतो. तेवढ्यात एखादा माणूस वाट पाहून पाहून बिचारा मरून जाईल. त्याची माती देखील नष्ट होईल. आता हे विधान म्हणजे कसं आहे, जे म्हणतात, की एखाद्या दरिद्री माणसाच्या हातावर कागदाचा तुकडा ठेवून त्याला यावर लिहिलेली प्रचंड रक्कम 200 लक्ष वर्षांनी तुझ्या मालकीची होईल, असे सांगण्यासारखे ते तत्व आहे. किंवा ऊपर वाले के घर में देर है, अंधेर नहीं. जे म्हणतात, की देर तरी का असावी? म्हणजे देर तरी का असावी? ठीक आहे. ते घर म्हणजे काही दररोज आम्ही पाहतो तसली एखादी सरकारी कचेरी आहे का? अंधार नाही, प्रकाश आहे, चांगली गोष्ट आहे. पण केवळ दिवे जळत आहेत म्हणून तत्परतेने काम चालू आहे, असा अर्थ होत नाही. आणि मग पुढे बरचसं सरकारी कचेरीवर पण भाष्य आहे. किंवा आणखी एक विधान पहा, ते असा प्रश्न विचारतात, की सर्व ग्रहांना पालथे घालणाऱ्या रावणाचे 14 चौकड्यांचे राज्य त्याच्या दुष्टपणामुळे नष्ट होऊन त्याचा निर्वंश झाला असेल, हे आम्ही मान्य करतो. पण त्याला सोडून प्रतिपक्षाला मिळणाऱ्या विभीषणाचा किंवा पांडवांचा किंवा राम-लक्ष्मणांचा वंश कुठे आहे, ते आम्हाला दाखवा, आम्हाला त्यांना भेटायला आवडेल. म्हणजे रूढ मतांना ते किती असे छिलत जातात पहा किंवा त्याची कशी तपासणी करत जातात. पुढे मी आणखी सविस्तर हा मुद्दा घेतलेला आहे. आता उदाहरणार्थ ॲलिस इन वंडरलँडचा हा संदर्भ आहे. ते असं म्हणतात, की त्यात असं वाक्य आहे, की अ, एका या ठिकाणी एकाच जागी उभे राहायचे तरी देखील अतिशय वेगाने धावत राहावे लागते. फार मोठे संदर्भ आहे. आपण वेळ खूप जाईल म्हणून थोडंसं टाळून पुढे जाऊया. किंवा ॲलिस इन वंडरलँडच्या संदर्भामध्ये हे अतिशय आवडतं पुस्तक. त्याचं भाषांतर जयननी केलं, मुग्धाची रंगीत पुस्तक म्हणून. किंवा आधी शिक्षा नंतर निर्णय, असं एक ती राणी म्हणते त्यातली. आणि ॲलिस तिला विचारते, की हा काय प्रकार आहे? आधी शिक्षा आणि नंतर निर्णय. ते म्हणतात, की ॲलिस, हे तुला चमत्कारिक वाटेल, कारण तू अजून कोवळी आहेस. आणखी थोड्या वर्षांनी हे तुला चमत्कारिक वाटणार नाही. आपल्या आयुष्यात तसल्याच गोष्टी अनेकदा घडतात. नंतर दूर कुठेतरी आपल्या सगळ्या कर्मांचा हिशेब होतो, असं निदान शहाणे लोक सांगतात. पण त्याआधीच जगत असता आपली शिक्षा सुरू झालेली असते. जयंतचं हे फार आवडतं सूत्र आहे असं, की आपल्या कर्माचा हिशेब होऊन नंतर आपल्याला शिक्षा मिळणं, याच्यामध्ये निदान एक संगती आहे. जे म्हणतात, एवढीही संगती जीवनाला नाही. जणू काही आपण आधीच्या जीवनातलं म्हणजे काही आपल्याला माहित नसलेलं
सगळं, किंवा आपण जे वाईट कर्म केलं नाही त्याची शिक्षा जणू आधीच आपण भरून देतो आहे की काय, असं हे आयुष्याचं स्वरूप आहे. आणखी एक, आणि मला जो खूपच महत्वाचा या आत्मनिवेदनाचा असा हा भाग वाटतो, की जी काही रूढ तत्व असतील, ती धर्मग्रंथातली असो, ती तत्वज्ञानातली असो, की ती रोजच्या जगण्यातली असो, व्यवहारातली असो. जे काय करतात, की या ठिकाणी त्याची उलट तपासणी करतात. आणि एक प्रकारे ते अतिशय तर्कशुद्ध युक्तिवादानं असं एखादं जे तत्व आहे, ते प्रश्नांकित करून टाकतात. आणि आपल्याला सुद्धा त्याची दुसरी बाजू ते दाखवतात. म्हणजे तर्काच्या तलवारीनं अक्षरशः म्हणजे अशा तत्वांच्या चिंधड्या यांनी छोट्याशा पुस्तकात केलेल्या आहेत. काही उदाहरणं आपण बघू. म्हणजे मला काय सांगायचं आहे तुमच्या लक्षात घ्या. गीतेपासून सुरुवात करू, की गीतेमध्ये अर्जुनाला, आता कृष्ण अर्जुन सगळं अपेक्षित आहे, आपल्याला माहिती आहे ते सगळं, की अर्जुना तू लढ, कारण मी सगळ्यांना आधीच मारले आहे. तू केवळ नाम मात्र आहेस. हे अतिशय प्रसिद्ध असं काउन्सिलिंग आहे कृष्णाचं अर्जुनाला. जीएनचे प्रश्न असे आहेत, की बाबा रे, तू तर अमर्याद शक्ती असलेला साक्षात परमेश्वर आहेस. एवढे म्हणजे वाक्य पहा, की अर्जुना तू लढ, कारण मी सगळ्यांना आधीच मारले आहे आणि तू केवळ नाममात्र आहेस. जे विचारतात, की एवढे अमर्याद सामर्थ्य तुझ्याकडे असूनही तुला नाममात्र अर्जुनाची गरज का पडावी? जन्माला येणारा तर प्रत्येक जण शेवटी मरणारच असतो. मग हे एक साधं सत्य हजारो वर्ष आम्ही अनुभवतो. तर मी आधीच सगळ्यांना मारले आहे, अशी शेखी तू का मिरवतोस? एखाद्याला मरणापासून मी मुक्त केले आहे, असं काही वेगळं तू केलं तर ते सांगण्यासारखं असेल. हं. आणि त्याच्या पुढे असं जाऊन ते म्हणतात, की सगळेच जण जर नाममात्र असतील, तर त्यांना तू श्रेय का देतोस आणि इतरांना दोष तरी का देतोस? अर्जुन नाममात्र, तर मग दुर्योधन आणि अश्वत्थामा हे नाममात्र नाहीत का? तुझ्याच सांगण्यावरून अश्वत्थाम्याने नारायणास्त्र सोडले, पण त्याला रक्तपितीचा शाप दिला गेला. का मग अगदी जवळची काही लाडकी माणसं तेवढी नाममात्र म्हणून पाप पुण्यापासून मुक्त असतात आणि नतद्रष्ट माणसं मात्र आपल्या कर्माची फळं भोगत असतात? म्हणजे फक्त अर्जुन तुला लाडका आहे का? मग दुर्योधन नाममात्र नाही का? किंवा अश्वत्थामा नाममात्र नाही का? जर आम्ही सगळेच नाममात्र आहोत, तर आम्ही असे हिणकस तडकलेले झालो, याची जबाबदारी तुझीच नाही का? की तू आम्हाला जन्माला घातलाय ना. मग आम्हाला तू हिणकस आणि तडकलेलं का जन्माला घातलं? परिपूर्ण असं तू आम्हाला जन्माला का घातलं नाही? तू केलेल्या बाहुल्या सगळ्या भेगाळलेल्या झाल्या, म्हणून युगानुयुगे त्या बाहुल्याच तू झोडपणार आहेस. म्हणजे मानवी जीवनातल्या दुःखासाठी जर तू ईश्वरा आम्हाला जन्माला घातलं, तर तू आम्हाला परिपूर्ण जन्माला घातलं नाही, याचाही दोष तुझा आहे. किंवा तुला आम्हाला परिपूर्णपणे व्यक्तिमत्वाचं म्हणून जन्माला घालणं शक्य असताना तू भेगाळलेल्या बाहुल्या तयार केल्या आणि आता आम्हालाच धोपटत आहेस, म्हणजे आम्हालाच दुःखात ढकलत आहेस. या बाबतीमध्ये उमर खय्यामचं विधान त्यांना फार आवडायचं. उमर खय्यामनं ईश्वराला एका ठिकाणी असं म्हटले आहे, की हे ईश्वरा, आता माझा शेवट जवळ आलाय. शेवटच्या दिवशी जो काय त्याला काहीतरी एक म्हणतात, कयामत के दिन, की तू मला माझ्या दोषांसाठी तू मला शिक्षा देणार, तर ठीक आहे, मी ती शिक्षा भोगणार आहे. मी माझ्या चुकांची शिक्षा भोगणार आहे, त्याच वेळी तूच मला असं दोषपूर्ण पद्धतीनं जन्माला घातलं आणि माझ्या हातून ह्या घटना घडवल्या, याबद्दल मीही तुला माफ करणार आहे. म्हणजे एक वेगळी दृष्टी उमर खय्यामची फार ती जीएनना आवडायची. त्याचा उल्लेख त्यांच्या पत्रांमध्ये जागोजाग आलेला आहे. किंवा ईश्वर सर्वत्र भरून आहे, या तत्वाची छाननी ते कशी करतात पहा, की तू जर सर्वत्र आहेस, तर कदाचित तू माझ्या अज्ञानातील मध्यबिंदू असशील. जर तेथे तू असशील, तर ते किती अमर्याद आहे हे तुला माहीत असणार. तू जर तेथे नसशील, तर तू जेथे नाहीस असे ते एक अद्वितीय स्थान असेल. मग ते सर्वस्वी माझे असल्याने मला त्याविषयी विशेष ओढच वाटणार नाही का? म्हणूनच एक प्रार्थना आहे,
माझ्या अज्ञानातील संशयाला संरक्षण दे. माझ्या अज्ञानातील संशयाला संरक्षण दे. ओ लॉर्ड, प्रोटेक्ट माय डाऊट्स. आता याच्यावर खूप काही बोलायची गरज नाही. किंवा देव संकटात धावून येतो याबद्दलही फार चांगलं त्यांनी तपासणी केलेली आहे, की ही तर एक सवंग थाप आहे. कारण त्याच्याच इच्छेनं तो धावून येणार. म्हणजे आधी संकट निर्माण करणारा तो. मग त्या संकटात आपल्याला वाचवायची इच्छा त्याला असेल तर तो धावून येणार. आणि त्याची इच्छा झाली नाही तर मग मरा तुम्ही, नष्ट व्हा. आणि पुढे असं म्हणतात, की व्रतवैकल्य, जपजाप्य, नवस, भजन, पूजन असल्या उपायांनी त्याच्या मनात आपल्याला अनुकूल अशी इच्छा निर्माण करता येईल. इतका का परमेश्वर बोटचेपा आहे? असली माणसी खूप आहेत. असली माणसे खूप आहेत, पण परमेश्वर देखील तसाच छट. यावर विश्वास ठेवणे आमच्यासारख्या मूढांनाही अशक्य. म्हणजे या ठिकाणी पहा, रूढ व्यवहारातलं तत्वज्ञान असो की धर्मातलं तत्वज्ञान असो, त्याची इतकी जबरदस्त उलट तपासणी त्यांनी केलेली आहे. मला डॉस्टॉव्स्की आठवतो या ठिकाणी. ब्रदर्स कर्मझोप मध्ये थोर धर्मगुरू नावाचं एक 17-18 पानांचं प्रकरण आहे. त्या 17-18 पानांमध्ये डॉस्टॉव्स्कीने ख्रिश्चॅनिटी मधल्या ज्या काही संकल्पना आहेत, मिथकांमध्ये आलेल्या, जे तत्वज्ञान आहे, त्याची इतकी वेगळ्या पद्धतीनं तपासणी केलेली आहे. त्याच पातळीवर म्हणजे तपशील थोडा कमी असेल, पण ती जी वृत्ती आहे, ती वृत्ती तीच आहे. आणि तुमच्या एक लक्षात येईल, की आपल्याकडे म्हणजे मला यात वेगळेपण काय वाटतं, की धर्माची चिकित्सा मार्क्सनी पण केलेली आहे. आपल्याकडे फुले बाबासाहेबांनी पण केलेली आहे. पण पण सामाजिक सुधारणा करणाऱ्यांनी केलेली धर्माची किंवा तत्वाची चिकित्सा आणि कलावंतांनी केलेली चिकित्सा याच्यामध्ये मला असा फरक वाटायला लागलेला आहे, की ही काहीतरी याच्यात पुन्हा वेगळेपण मला दिसते आहे असं. ते डॉस्टॉव्स्कीमध्ये मला दिसलं ब्रदर्स कारामाझोफमध्ये. तेच मला या छोट्याशा आत्मनिवेदनामध्ये. पण शेवटी जे असं म्हणतात, की ही जी रूढ तत्व असतात, तर ह्याचा काही सगळा उपयोग काही झालाच नाही असं नाही. त्याबद्दल त्यांनी असं म्हटलेलं आहे, की हे जे काही आहे हां, की हे हे वेदनेच्या क्षणी एकमेकांची समजूत काढताना, तोंडावरून हात फिरवताना, कोणाच्या डोळ्यातले अश्रू पुसताना, ह्या गोष्टी ह्या ज्या आहे, ह्या चिंध्यांचा आम्ही उपयोग बराच केलेला आहे. नाही असं नाही. पण मलमपट्टी म्हणजे काही महावस्त्र नव्हे, याचा आम्हाला विसर पडला आणि आम्ही नेहमीच फसत राहिलो. तर बघा या ठिकाणी अ, जीए च्या या छोट्याशा आत्मनिवेदनामध्ये त्यातला विनोद असेल, दुसऱ्या बाजूला त्यातलं काव्य प्रेम असेल, त्यानंतर प्रतिमेच्या भाषेत व्यक्त होणं असेल, त्यानंतर अतिशय काय म्हणू आपण की भावसत्यांचं असं एक छोट्याशा एखाद्या घागरीमध्ये सागर, आपण घागर में सागर म्हणतो. तर तसं एक दर्शन आपल्याला होतं. आणि मला एक कविता या ठिकाणी याच पुस्तकातली वाचून दाखवून याचा समारोप करायचा आहे. कारण एक 40-45 मिनिटं बोलायचं आपण ठरलेलं आहे. ठरवलं होतं मी भगवानशी आणि नंतर मग चर्चेच्या रूपानं उलट जास्त मला वाटते आपल्याला प्रश्नोत्तराच्या रूपानं जास्त चांगली चर्चा होऊ शकेल. की याच पुस्तकामध्ये एक कविता आलेली आहे. ती कविता कोणाची आहे, जी.एन.नी उल्लेख केलेला नाही. जी.एनची पद्धत अशी आहे, की कोणाची कविता असेल तर पटकन ते त्याचं नाव उद्धृत करतात. तर याचा एक अर्थ असा मी घेतो, की ही कविता कदाचित जी.एनची असेल. पण अभ्यासकांनी जर शोध घेऊन ही आणखी कोणाची कविता असेल असं सांगितलं, तर उलट आपली ती दुरुस्ती आपल्याला करता येईल. पण सध्यापुरती मी ती जी.एनची समजतो. या कवितेमध्ये जणू काही जी.एनच्या संपूर्ण तत्वज्ञानाचं सार साठवलेलं मला वाटतं. साऱ्याच परिचित वाटा अनोळखी झाल्या आहेत. साऱ्याच परिचित वाटा अनोळखी झाल्या आहेत आणि सारेच परिचित चेहरे झाले निर्जीव, वितळत चाललेल्या मेणबत्त्यांप्रमाणे. पण ते चेहरे कधी सजीव होते का? की सारेच भिंतीवरील मुखवटे होते? अमावशेच्या काळजातील हलाहल पाहण्याची ईर्ष्या धरली. अमावशेच्या काळजातील हलाहल पाहण्याची ईर्ष्या धरली. कारण तेथे कधी दाटी नसते. वारकऱ्याच्या दिंड्या तेथे जात नाहीत. पण सूर्यप्रकाशाच्या सुत्काळाप्रमाणे वाटणारे दुबळे सोपे चांदणेच भोवती पसरले. पहा हे वाक्य मी पुन्हा वाचतो.
की अमावस्येच्या काळजातील हलाहल पाहण्याची ईर्षा धरली, पण सूर्यप्रकाशाच्या सुतकाडाप्रमाणे वाटणारे दुबळे सोपे चांदणेच भोवती पसरले. भूकंपातील विक्राळ उन्माद शोधताना चांबडीसारख्या कातड्यावरील अर्थहीन सुरकुत्या समोर दिसल्या. त्यांचे देखील काही सामुद्रिक असते का? अवताराचा शोध घेत माती तुडवत पावले झिजवली आणि अंगावर बुजगावणी कोसळून मातीने मला तुडवून मातीत ढकलले. अवताराचा शोध घेत माती तुडवत पावले झिजवली आणि अंगावर बुजगावणी कोसळून मातीने मला तुडवून मातीत ढकलले. माया विश्वातील खऱ्या मारीच्याला पाहण्याचा प्रयत्न केला, तर भाबड्या कांचन मृगाचा कळप समोरून गेला. लिअरच्या म्हणजे किंग लिअरच्या डोळ्यातील अखेरची जाण पाहताना दिसल्या त्या केवळ डोळ्यांच्या खोल निष्प्राण खाचा. अश्वत्थाम्याचे एक तरी जळजळीत वाक्य ऐकावे म्हणून आतड्यात कट्यार रुतवून पायपीट केली. अश्वत्थाम्याचे एक तरी जळजळीत वाक्य ऐकावे म्हणून आतड्यात कट्यार रुतवून पायपीट केली, तर भेटले मात्र दाढीवाले रेशमी राजयोगी. सतीच्या शिळेतील जास्वंदी दाह विझून गेला. व शिळा भंगून योनीचा मुक्त सार्वजनिक पिंपळकट्टा झाला. वेचलेल्या प्रत्येक मोत्याला छिद्र होते आणि शेवटी हाती काय लागले हे पाहताना ज्ञान झाले. हातात काही पडायला आपल्याला हातच नाही. हे जे एक माणसे अर्भाट आणि चिल्लर, हे जे एक छोटस आत्मनिवेदन आहे. या आत्मनिवेदनामध्ये मला माझ्या आवडत्या लेखकाच्या लेखनातल्या अनेक महत्वाच्या गोष्टी मला त्या ठिकाणी जाणवल्या. मी अनेकदा हे पुस्तक वाचलेलं आहे, अनेकदा विकत घेतलेलं आहे आणि आज तुमच्या समोर मांडताना मला जे काही 40-50 मिनिटांमध्ये हे सर्व मांडायचं होतं, त्या दृष्टीनं मला जे भावलेलं होतं ते मी मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. पुस्तकावर मी आणखी बोलू शकेल, पण मला असं वाटतं की त्यापेक्षा थोडं चर्चा जर झाली तर मला जास्त आनंद होईल. तर हरकत नाही, मी इथे थांबतो आणि काही प्रश्न असतील तर आपण ते प्रश्न घेऊया. देवानंद सोनटक्के, तीर्थराज कापगते, PR राजपूत सर दिसत आहेत आणि मी त्यांना धन्यवाद देतो मला ऐकल्याबद्दल. धन्यवाद सर. आता आपण प्रश्न उत्तर किंवा काही मतं असली तर त्याकडे वळूया. काही माझी सहभागींना विनंती आहे की त्यांचा जर काही प्रश्न असेल तर त्यांनी कृपया चॅट बॉक्स मध्ये विचारावा, म्हणजे आपल्याला सरांना तो विचारता येईल. ज्यांच्याकडे नेटवर्कची अडचण नसेल ते स्वतः बोलून देखील अनम्यूट होऊन प्रश्न विचारू शकतील. सर, आपण 2 प्रश्न आधी चॅट बॉक्स मध्ये आहेत त्यापासून सुरुवात करूया. ठीक आहे. सविता राठोड आहेत, त्यांचा एक प्रश्न आहे की या पुस्तकामध्ये काही ठिकाणी विनोदातून विचार सांगण्याची हातोटी जाणवते का? मला असं वाटतं की अनेक ठिकाणी विनोदातून सुद्धा काहीतरी सांगितलेलं आहे. मला वाटतं माझ्या विवेचनामध्ये ते आलेलं आहे. ते जसं पण कधी कधी नुसतं विनोद म्हणूनही फार श्रेष्ठ दर्जाचं ते मला वाटलं आहे. आणि दोन्ही पद्धतीनं, म्हणजे मला हेही माहित आहे की काही लोक विनोदातून तत्वज्ञान सुद्धा सांगू शकतात. ओशो रजनीशांमध्ये अनेक ठिकाणी हे मला दिसतं. पण या पुस्तकामध्ये दोन्ही पद्धतीचे विनोद आलेले आहे आणि एकूणच जीएनच्या लेखनामध्ये जो विनोद बाजूला पडत होता त्याचं एक रम्य रूप इथे आहे. काही ठिकाणी विनोदातून म्हणजे वरवर ते विनोदी वाक्य वाटतं, पण अतिशय मार्मिक असा अर्थ जीवनाचा त्याच्यामध्ये आलेला आहे. ठीक आहे सर. यानंतर मीनाक्षी बराटे यांचा एक प्रश्न आहे. जी.ए. कुलकर्णी यांच्या या पुस्तकात प्रतिमा सृष्टी ही आत्मस्तुतीप्रिय वाटते काय? यातली प्रतिमा सृष्टी? प्रतिमा सृष्टी ही आत्मस्तुतीप्रिय वाटते काय? हा प्रश्न मला म्हणजे व्यवस्थित कळत नाहीये. एखादा मला थोडं जर त्यांनी जर स्पष्ट बोला. अतिशय सुंदर आणि अचूक तुम्ही मांडणी केली आहे. मला असं म्हणायचंय की मुळातच जी कुलकर्णी यांना स्वतःबद्दलचे असणारे प्रेम हे खूप असीम आहे
आणि ते आत्मस्तुती या लेखनामध्ये करतात का? म्हणजे स्वतःच एक स्तुतीप्रिय लेखन याच्यामध्ये येतं का? मॅडम, माझा अनुभव याच्या उलट आहे, की ते स्वतःला सुद्धा लक्षात घ्या, म्हणजे जे हे एक चांगले मोठे कथाकार म्हणून मराठीनं मान्यता मिळालेली आहे मराठी. त्यांना काजळमायासाठी साहित्य अकादमी मिळालेलं आहे आणि त्यांचे चांगले दर्जेदार वाचक त्यांचे चाहते होते. ठीक आहे. आता मला सांगा, म्हणजे मला तुम्ही म्हणतात ते मला वाटत नाही, त्याची कारणं सांगतो. की आत्मस्तुतीसाठी त्यांनी हे पुस्तक लिहिलं का? अजिबात नाही असं मला वाटतं. उलट उलट मॅडम, ते एवढे मोठे कथाकार आहेत, तर स्वतःच्या कथांचा किंवा वाङ्मय विश्वाचा एकही शब्द मी कथाकार आहे, माझ्या कथा काही कशा आहेत चांगल्या, एकही शब्द या आत्मनिवेदनामध्ये नाही. उलट स्वतःला छिलत राहणे, तपासत राहणे, तपासणी करत राहणे आणि जीवन निरर्थक आहे. आणि ते मग सिकंदराचं असो की एखाद्या मजुराचं असो, आणि आहेच उल्लेखच आहे. म्हणजे सिकंदराच्या नावानं एक अलेक्झांड्रिया नावाची नगरी आहे, हे विधान या पुस्तकातलं आहे असं ते म्हणतात. पण सिकंदराचं थडगं कुठे आहे त्याचा अजूनही कुणाला शोध लागलेला नाही. जिथे रामकृष्णाचे वंशज काही दिसत नाहीत डोळ्याला, तर तिथे जीए स्वतःला अजिबात अशा पद्धतीनं स्वतःला स्तुती करून पुढे आणतायत असा आरोप करता येत नाही मॅडम आपल्याला. धन्यवाद सर. सर, माझ्या मनामध्ये पडलेला प्रश्न होता. नाही ठीक आहे. प्रश्नोत्तर झालीच पाहिजे. उलट आत्मस्तुती करणाऱ्यांवर फार टीका केलेली आहे. ठीक आहे सर. ही 2 प्रश्न चॅट बॉक्स मध्ये होती. आणखी कुणाला प्रश्न विचारायचा असेल तर त्यांनी कृपया विचारावा. खडके सर. हा बोला सर. तुम्ही जी काही उदाहरणं दिली की रूढ धार्मिक कल्पना यांची कशी चिकित्सा जीएनी केलेली आहे. हो. काही रूढ धार्मिक कल्पना, काही मत आणि चिकित्सेच्या पातळीवर ते तपासून पाहतात. तुम्हीच उदाहरण दिलं की देव सर्वांच्या मदतीला धावतो, या इतकी निर्दिष्ट दुसरी कोणती नाही असं. तर यावरून जीए हे नास्तिक होते असं मानायचं. कारण ते बोला. जीएनच्या अनेक कथांमध्ये नियती अतिशय प्रभावी आहे. प्रभावी आहे, पण जीए नास्तिक. सर असा काहीतरी आवाज येतोय बॅकग्राऊंडला. ठीक आहे. जीए हे साहित्यामध्ये म्हणजे जीएनचा एक प्रवास आहे सर, कथाकार म्हणून. की आधी कौटुंबिक कथा लिहिल्या, मग त्यांनी अस्तित्ववादी कथा लिहिल्या, मग त्यांच्या कथा काही नियतीवादी आहेत आणि शेवटी अज्ञेयवादी, की काही या जीवनाचं अंतिम स्वरूप आपल्याला कळू शकत नाही. अज्ञेयवादी असं म्हणजे अस्तित्ववादी, नियतीवादी आणि अज्ञेयवादी. आता व्यक्तिगत जीवनामध्ये जीए नास्तिकच होते. बुवा, बाजी, देव हे ते मानत नव्हते. पण त्यांची बहीण देवळात जायची तेव्हा ते तिला स्कूटरवर घेऊन जायचे. तिची पूजा होईपर्यंत ते बाहेर बसायचे स्कूटरवर आणि तिच्या पूजेला ते काही घरी लागलं तर सामान आणून द्यायचे. पण ते स्वतः जीवनामध्ये नास्तिक होते. उलट या बुवा बाजीवर इतकी टीका आहे, म्हणजे रमल खुणामध्ये इतकी जबरदस्त टीका केलेली आहे त्यांनी या बुवा बाजीवर. त्यामुळे कर्मकांड नाकारणारे, ईश्वर कल्पना नाकारणारे होते. पण नियती मात्र ते त्यांच्या याच्यात आपल्याला दिसते. तर जेव्हा बुद्धीच्या पातळीवर, तर्काच्या पातळीवर जीवनातल्या सगळ्या घटनांची उत्तरं आपल्याला सापडत नाहीत, तेव्हा काहीतरी असं एक नियतीसारखं तत्व. आता गंमत अशी आहे की हे नियती तत्व खरं म्हणजे सोफोक्लिसच्या म्हणजे ग्रीक ट्रॅजेडीज मध्ये दिसते आपल्याला, एडिपस रेक्स मध्ये दिसते, किंवा ग्रीक वाङ्मयामध्ये तर जागोजाग ते आपल्याला दिसते, किंवा टॉल्स्टॉय मध्ये पण दिसते आपल्याला. तर जगातल्या महान साहित्यिकांनी सुद्धा हे नियती तत्व जे आहे, पण हे नियती तत्व म्हणजे काहीतरी एक शक्ती आहे आणि मग कोणाकडे जाऊन पूजा केली म्हणजे ती नियती शांत होईल, अशा पातळीवर त्यांनी मानलेलं नाही. जीवनातलं सर्व कर्मकांड नाकारलेलं आहे, पण जीवनाचा अर्थ लावताना एक तात्विक पातळीवर नियती हे तत्व मात्र त्यांच्यामध्ये दिसते. म्हणजे जीएन मध्ये एकाच वेळी एका बाजूला नास्तिक ईश्वराच्या संदर्भात
आणि नियतीसारखं तत्व ते मानताना दिसतात. मी स्वतः जीएननी जे संत साहित्यावर जी टीका केलेली आहे त्याचा सर्वधारामध्ये एका लेखामध्ये माझ्या ते थोडक्यात आलेलं आहे की मी थोडं निष्कर्ष असं सांगतो कधी कधी की जीएनच्या नियतीपेक्षा संतांचा ईश्वर बरा, कारण ती नियती फार क्रूर आहे, कठोर आहे. निदान संतांचा ईश्वर दयाळू आहे. तर मला असं वाटते ताडे सर की ते नास्तिक होते, कर्मकांड नाकारणारे होते, पण जीवनाचा तात्विक पातळीवर अन्वयार्थ लावण्यासाठी नियतीसारखं तत्व मात्र त्यांनी मान्य केलेलं दिसते. पण तिथे सुद्धा ते स्थिर झालेले दिसत नाहीत. पुढे ते अज्ञेयवादी की या जीवनाचा अंतिम अर्थ आपल्याला कळू, म्हणजे नियती तत्व सुद्धा शेवटी एक निश्चित उत्तर झालं, ते सुद्धा शेवटी त्यांना म्हणून काहीच कळू शकत नाही अशा अज्ञेयवादाकडे. म्हणजे हाती काही यायला आपल्याला हातच नाहीत. आपले ज्ञानेंद्रिय इतके मर्यादित शक्तीचे आहेत की आपल्याला संपूर्ण ज्ञान होऊ शकत नाही, अशा अज्ञेयवादावर ते येऊन ठेपतात असं मला वाटतं. म्हणजे अज्ञेयवादापाशी येऊन त्यांचा मुक्काम थांबलेला आहे. थांबतो. हो. धन्यवाद. ठीक आहे सर. यानंतर एक प्रश्न आहे सर चॅट बॉक्स मध्ये की एकंदरीत जीवनाबद्दल जी.ए. कुलकर्णी निराशावादी होते का, म्हणजे या पुस्तकातून असे दिसते का? हा प्रश्न त्यांच्या कथांच्या संदर्भात नेहमी उपस्थित केला जातो. मी स्वतः माझा अनुभव सांगतो आधी, मग मी जीएनच्या कथेकडे जातो. की मी स्वतः विद्यार्थी दशेपासून जीए वाचतोय आणि जीएन मुळे मी मराठी साहित्य हा विषय घेतला. मी इंग्रजीसाठी फॉर्म भरला होता, पण तीर्थराज कापगतेंकडे आम्ही विदूषक कथा वाचली आणि मी मराठी साहित्यामध्ये मी इकडे प्रवेश घेतला. मी म्हणजे हे वर्ष आहे समजा 89 पासून मी जीए वाचतो, पण मला स्वतःला त्यांच्या कथेतल्या निराशेचा काही माझ्या व्यक्तिगत जीवनावर प्रभाव पडला असं मला वाटत. एक दुसरी गोष्ट, स्वतः जीए जरी एका बाजूला जीवन निरर्थक आहे, संगत आहे, त्याच्यामध्ये अतर्क्य आहे, याच्यात संगती नाही असं म्हणतात, तरी दुसऱ्या बाजूला ते अतिशय तब्येतीनं जीवन जगले. त्यांना चांगल्या जेवणाची आवड होती, माणसानं चांगल्या फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करावा आणि ऐहिक आनंद ज्याला आपण म्हणतो की ह्या गोष्टींचा ते साधं अन्न असो की त्याचा आनंद घ्यावा. आणि स्वतः सुद्धा ते फार व्यवस्थित असं त्यांच्या पत्रांमध्ये जे उल्लेख आहेत की आपल्या आवडीचा चमचमीत पदार्थ खाण्यात सुद्धा एक आनंद आहे. आणि उलट ऐहिक आनंद जे लोक नाकारतात त्यांच्यावर त्यांनी खूप टीका केलेली आहे, खूपच टीका केलेली आहे त्यांनी. त्यामुळे जीए जीवनाचा अर्थ शोधताना ह्या ते शेवटी सगळं त्यांच्या साहित्यामध्ये ते जीवनाच्या शोकात्मक भानाकडे जातात, हे खरं आहे. आणि त्यांच्या कथेतही ते सगळं व्यक्त होतं, पण ते तात्विक पातळीवर जरी समजा जीवनाचं एक शोकात्मक भान त्यांच्या कथेत दिसत असेल तरी रोजचं जगणं जे आहे ते काही त्यांचं निराश होतं असं वाटत नाही. मला सांगा, जो माणूस 5000 पुस्तकं गोळा करतो, सतत वाचत राहतो, लिहित राहतो आणि जो मोजक्या मित्रांच्या मैफिली रंगवतो, जो आपल्या मावस बहिणींना अतिशय कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदाऱ्या पार पाडत त्यांचं सगळं करतो आणि उलट ऐहिक जीवनाचा सन्मान ते करतात आणि जिथे जिथे ऐहिक जीवनातला आनंद नाकारलाय, काही ठिकाणी गांधीवादात ते आपल्याला दिसतं, त्या ठिकाणी गांधीवादावर ते तुटून पडलेले आहे. त्यामुळे म्हणजे बघा, त्यांनी निराशा रंगवली म्हणून काही ते त्यांच्या जीवनातच होती किंवा ते पण मला असं वाटतं की त्यांच्या जीवनामध्ये खूप बालपणी जे दुःख त्यांनी पाहिलं, आई वडील खूप लवकर गेले, बहिणी लवकर गेल्या आणि एक प्रकारे गरिबी, दारिद्र्य पण भोगावं लागलं, आश्रितासारखं काहीतरी कुठेतरी त्यांना राहावं लागलं. यातून त्यांना जीवनाचं एक जे काही म्हणजे भान आलं ते शोकात्मक आहे असं माझ्या मांडणीमुळे समाधान झालं की नाही तुमचं मला माहिती नाही, पण माझं आकलन एवढं आहे. ठीक आहे सर. यानंतर एक प्रश्न असा आहे लक्ष्मण सोळंके यांचा, लोकसमजुती, धर्मसमजुती आणि व्यवहारातल्या समजुती यांविषयी तटस्थपणे चिकित्सा करत जीए कुलकर्णी सत्य विचाराचा आरसा धरतात का, असं काही जाणवते का? मला काय वाटतं पहा की सत्य हा शब्द खूप एका बाजूला मोघम आहे. म्हणजे तर्कशास्त्रातलं सत्य वेगळं नाही का, कवितेतलं सत्य वेगळं, आपण काव्यात्मक सत्य म्हटलंय अरिस्टॉटल. त्यामुळे हा जो प्रश्न आहे, जीए कलावंत होते, लेखक होते
त्यांनी जे सत्य मांडण्याचा प्रयत्न केला ते काव्यात्म सत्य आहे. ते अरिस्टॉटलनी काव्यात्म सत्याची व्याख्या फार चांगली केलेली आहे की ऐतिहासिक सत्यापेक्षा काव्यात्म सत्य हे अधिक विश्वात्मक असते. याचा अर्थ असा भगवान की इतिहासात फक्त काय घडलं त्याचं सत्य वर्णन असतं, की व्यक्तीनं या दिवशी असं केलं. काव्यामध्ये सारखी व्यक्ती जीवनामध्ये काय करू शकते हे सांगत असते. लक्षात आलं का की इतिहासातला शिवाजी महाराजांनी या दिवशी हा गड घेतला एवढंच सांगतो. पण नाटकातले शिवाजी महाराज, कादंबरीतले शिवाजी महाराज हे शिवाजी महाराजांसारखा माणूस काय करू शकतो. म्हणून अरिस्टॉटल असं म्हणतो की ऐतिहासिक सत्यापेक्षा काव्यात्मक सत्य हे अधिक विश्वात्मक असते. त्या दृष्टीनं एका कलावंतानं शोधलेलं जे सत्य आहे जीएनचं ते मला एखाद्या तत्वज्ञानं शोधलेल्या सत्यापेक्षाही अधिक विश्वात्मक वाटते. याचं आणखी स्पष्टीकरण करता येईल, पण मला वाटते त्यांचं समाधान झालं असेल तर पुढे जाऊया. हो हो. हा बोला. ग्रीक संस्कृतीचा आणि तत्वज्ञानाचा त्यांच्यावरती जास्त प्रभाव झालेला आहे असं वाटतं, कारण त्यांच्या जे ऑर्फियस वगैरे जे आहेत तर तो नियतीवादातून आला असावा का ग्रीक साहित्यातून? मॅडम, हे त्यांनी जागोजाग म्हणजे त्यांच्या कथा वाचणाऱ्याला आपल्यासारख्याला पण वाचताना लक्षात येतं की ग्रीक ट्रॅजेडी किंवा अरिस्टॉटलचं जे काव्यशास्त्र आहे किंवा त्याच्यामधल्या ज्या काही धारणा आहेत तर त्याचा प्रभाव जीएनवर आहे. म्हणजे पण मला असं वाटतं आणि ग्रीक ट्रॅजेडीचा त्यांचा अभ्यास चांगला होता, ग्रीक संस्कृतीचा, मिथकांचा. त्यांना ग्रीक ट्रॅजेडी शिकवणारे शिक्षक खूप चांगले होते, त्यामुळे तो प्रभाव आहेच. पण मला काय वाटतं इथं की ही जी नियती तत्व ग्रीक संस्कृतीमध्ये जास्त आलेलं आहे, जसं ते सोफोक्लिसच्या एडिपस रेक्स मध्ये किंवा एकूणच ग्रीक ट्रॅजेडी आहेत ज्या आहेत तिथे ते नियती तत्व आलेलं आहे. पण मला काय वाटतंय की एकाच वेळी जीएन सारखा प्रतिभाशाली माणूस जो प्रचंड वाचतो तो जगताना एका पातळीवर अनुभव गोळा करत असतो. म्हणजे एका बाजूला ग्रीकच्या पुस्तकातून काहीतरी त्याच्या अशा कलावंतापर्यंत येत असतं, दुसऱ्या बाजूला जगण्यातून काही येत असतं आणि नुसतं त्या पुस्तकातून आलेलं, नुसतं जगण्यातून आलेलं यापेक्षा या सगळ्यांचा परिणाम म्हणून त्यांनी काही एक विचारसरणी स्वीकारलेली असते. तर मला असं वाटतं की ते केवळ ग्रीक संस्कृतीनं त्यांच्या कथांच्या रचनेवर सुद्धा ग्रीक ट्रॅजेडीचा प्रभाव आहे किंवा अरिस्टॉटलचं आपण प्रभाव दाखवू शकतो. उदाहरणार्थ रमल खुणामधली जी एक कथा आहे, मला वाटते इस्किलार आहे, की त्या सगळ्या घटना 24 तासात घडतात. म्हणजे युनिटी ऑफ टाइम, युनिटी ऑफ म्हणजे काळ, स्थळाची युनिटी, या बाबतीत आपल्याला तो प्रभाव पण तो फक्त तिथून आला असं म्हणता येणार नाही. आपल्याकडचं जे उदाहरणार्थ अरेबियन नाईट सारखे जे ग्रंथ आहेत, ॲलिस इन वंडरलँड सारखे ग्रंथ आहेत किंवा कोसलरचं आत्मचरित्र आहे, त्यातूनही जीए खूप प्रभावित झालेले आपल्याला दिसत आहे. खय्याम पण त्यांचा बहुतेक त्याच्याही फार प्रतिमा येतात ना, इराणी सुरई, ते पद्याचे आरक्त वगैरे अशा. हो, उमर खय्याम तर त्यांच्या आवडीचाच होता. आणि ते जे ईश्वराशी बोलणं आहे त्या उमर खय्यामचं ते जागोजाग त्यांनी पत्रात उद्धृत केलेलं आहे की हे ईश्वरा, शेवटच्या दिवशी माझ्या गुन्ह्याबद्दलची शिक्षा मी भोगीन, पण मला तू असं सदोष निर्माण केलं म्हणून मी तुला माफ करीन. हे जे ऐहिकतावादी की त्या ईश्वरालाही प्रश्नांकित करून टाकणे आणि ऐहिक सुख न नाकारणे, आनंद न नाकारणे, हे उमर खय्यामचं पण येतं त्यांच्या. सर, यानंतर एक प्रश्न चिमोटे मॅडम यांचा आहे. हो बोला मॅडम. मॅडम प्रत्यक्ष विचारा. सर नमस्कार. नमस्कार. खूप सुंदर झालं सर तुमचं. हे माझी सुरुवात गेली, मी जरा बाहेर गेले होते त्याच्यामुळे. तर मी ज्यावेळेला हे पुस्तक वाचलं पहिल्यांदा आणि ज्यावेळेला मी शिकवलं पण हे पुस्तक आणि शिकवत असताना सर माझ्या असं लक्षात आलं की आर्भाट आणि चिल्लर या शीर्षकाचा अर्थ जो जीएनना अपेक्षित आहे आणि त्याचं मी वर्गातल्या मुलांना वर्गीकरण करायला लावलं आणि आर्भाट माणसांची एक यादी केली आणि चिल्लर माणसांची यादी केली. तर आर्भाट माणसांची यादी करत असताना मग तुम्ही जे उल्लेख केले दातार मास्तर आहेत, त्यांच्या आयुष्यात त्यांना जे काही सगळं तात्विक दृष्ट्या, मूल्यदृष्ट्या आणि संपन्न करणारे अनुभव जे त्यांना मिळाले
शिक्षकांकडनं, ज्या व्यक्तींकडनं, त्याची एक अशी मी यादी केली. आणि चिल्लर वाटणार म्हणजे आता मला माझ्या समोर नाही येते, पण एक चिल्लर माणसांची किंवा चिल्लर कशाला म्हणू शकतो आपण, तर याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? मॅडम, ते शीर्षक जे आहे अर्भाट म्हणजे भव्य दिव्य. आता त्यांना खरं म्हणजे अर्भाट म्हणजे भव्य दिव्य नाही सर, माणूस म्हणजे माणूस या नात्याने माणसाला अत्यंत समृद्ध आणि प्रगल्भ करणारी जी माणसं आहेत त्याच्यासाठी त्यांनी ते शीर्षक वापरलेलं आहे अर्भाट. आता ती अर्भाट माणसं शोधणं नाही, अर्भाट नाही मॅडम, अर्भाट हा फक्त माणसांना लावल्या जाणारा विशेषण नाहीये. अर्भाट म्हणजे खानदानी, ठीक आहे. अर्भाट म्हणजे भव्य दिव्य, फक्त माणसांना नाही. म्हणजे एखादी बैलजोडी सुद्धा अर्भाट, एखादा वाडा, पाटलाचा वाडा सुद्धा अर्भाट. तर त्यामुळे आता त्यांनी जे त्यांनी अर्भाट आणि त्याला चिल्लर जोडलं. तर नाही का आपण नाही का 15 रुपया आणि चिल्लर असा एक विरोध आपल्या डोक्यात असतो. पण माझा अनुभव सांगतो की मला यातली बारीक सारीक पात्र सुद्धा ते चिल्लर फक्त अर्भाटला विरोध लय म्हणून त्या संपूर्ण वाक्याला लय येते. अर्भाट आणि चिल्लर, माणसे, अर्भाट आणि चिल्लर याला एक लय येते, यात एक रिदम येतो, म्हणून त्यांनी तो चिल्लर शब्द वापरला. माझ्या दृष्टीनं यातलं सगळीच तातू सामंत असो तो की यातलं कोण विठोबा, म्हणजे तो विठोबा तर ग्रेटच आहे. तर सगळीच पात्र जी आहेत ती सगळी जवळजवळ मला अर्भाट मध्येच वाटतात. अशी चिल्लर म्हणून मला वेगळीच करता आली नाही. आता उदाहरणार्थ दादा आहेत. दादा म्हणजे त्याचे वडील, आणि हा लहान असताना ते मृत्यू पंथाला लागलेले आहे. त्या दादांचं वर्णन प्रत्यक्ष फार नाही, फक्त त्यांच्या करंदेकर आजोबाचं वर्णन आहे, आप्पा काळ्यांचं वर्णन आहे. यांचं वर्णन नाही, पण त्यांच्या वर्णनात यांचं वर्णन येऊन जातं. आणि एकच वाक्य आहे त्यांचं की धीरानं वाग आणि आयुष्यामध्ये स्वच्छ पावले टाकत जग. अहो, या एका वाक्यानं तो माणूस अर्भाट होऊन जातो. तर मॅडम, मला त्यातली चिल्लर माणसं वेगळी करता येत नाही. माझ्यासाठी ते सगळे अर्भाट लोक आहे. सर, मी यादीच केली आहे मी, म्हणजे एकीकडे अर्भाट पण कसं ते दाखवत जातात आणि कसं चिल्लर पण कसं उघडं पडत जातं. चिल्लर आता एका दृष्टीनं चिल्लर असं म्हणू शकू आपण, असं की तो त्यातला जो उद्योगपती आहे, म्हणजे एका बाजूला मूल्य जपणारी निष्ठावंत माणसं आणि दुसऱ्या बाजूला तो जो उद्योगपती आहे किंवा स्वार्थी ते शिक्षण म्हणजे त्या कॉलेजमध्ये पूर्ण पगारावर. पण तुमच्या लक्षात येईल की त्या उद्योगपतीचं त्यांनी जे वर्णन केलेलं आहे ते त्याच्यासाठी केलंच नाही. ते दातार मास्तरचा अर्भाटपणा, म्हणजे त्यांनी त्याला महत्वच दिलं नाही. त्यामुळे ते असे लक्षात राहत नाहीत ते लोक. त्याची यादी करणं यांत्रिकपणाचं होईल असं मला वाटतं. नाही सर, ती खूप मजा आहे ते शोधणं, आणि त्याचा अर्भाट पण जेव्हा सांगत जातो ना आपण, तर तुम्ही या दृष्टीने वाचून बघा सर, मस्त मजा येईल तुम्हाला. ठीक आहे. खूप छान. पण बाकी संदर्भ खूप आले तुमच्या ह्याच्यात. इतरही तुमचा जी इतका लाडका आहे त्याच्यामुळे नुसतं या संग्रहाच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही असंख्य पुस्तकांचे संदर्भ दिले. छान. आम्ही तर खूपच आनंद घेतो, नेहमीच तुमचं ऐकतो. धन्यवाद. सगळ्यांना ऐकता आलं. धन्यवाद. सर, यानंतर नितेश थोरात यांचा एक प्रश्न आहे. मॅडम, बाकीच्यांनाही बोलू द्यावं, नाहीतर लोक अहो, खडके सर दिसले की गप्पा नाही मारायच्या म्हणजे कसं काय? थँक्यू मॅडम. हा सर, नितेश थोरात यांचा एक प्रश्न आहे की कुलकर्णी यांच्या बऱ्याच पुस्तकांना रंगांचे नावं दिल्या गेली आहेत, तर त्यामागे काही विशेष कारण सांगता येईल का? साधं कारण आहे, माझ्या बोलण्यात आलं ते थोडंसं. निळा सावळा आहे ना, हिरवे रावे, पारवा, त्यांना बालकवी खूप आवडतात. जीएनना बालकवींना रंगांबद्दलची आसक्ती आहे. स्वतः जीएनना चित्र काढायला आवडत, आणि एका पुस्तकाचं मुखपृष्ठ त्यांनी केलेलं आहे. ते शिल्प बुद्धाची एक मूर्ती पण त्यांनी केलेली आहे. स्वतः जीएनना चित्रांचं खूप आकर्षण, रंगांचं आकर्षण
आणि म्हणून बालकवींचं आकर्षण. तर त्यांनी एका ठिकाणी पत्रामध्ये असं कबूलच केलेलं आहे की माझ्या शीर्षकांसाठी मला बालकवी सापडले. आणि पहा, निळा सावळा शीर्षक, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून, औदुंबर ही जीएनच्या खूप आवडीची कविता होती. किंवा पारवा, तर भिंत खचली, बालकवींची कविता आहे. भिंत खचली कलथून खांब गेला, जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाला, तिच्या बसुनी कौलारी पारवा तो, खिन्न नीरस एकांत गीत गातो. आता पारवा म्हणजे तिथे, आणि पहा रक्तचंदन, डोह काळीमा, काजळ माया, तर रंगांची ते स्वतः चांगले चित्रकार होते. तर आहे, त्यांना रंगांची आसक्ती होती आणि म्हणून बालकवीच्या कवितेतले शब्द त्यांनी शीर्षकासाठी घेतले आणि त्यांनी ते लिहून ठेवलेलं आहे. हॅलो. हा सर. हा पुढील प्रश्न आहे, मला वाटतं सोनटक्के सरांचं घेऊया. अच्छा. आवाज येत नाही देवानंद, आवाज नाही येत, आवाज तुटत आहे. हा बोला बोला. हॅलो, येतोय का आवाज? हो आता येतोय. हो आता येतोय आवाज? हो आता येतोय. फार चांगलं. अच्छा, फार चांगलं उत्कट विवेचन झालं आणि अवतरणं जी तुम्ही निवडली ती तर अतिशय चांगली होती. म्हणजे तुम्ही ज्या दृष्टीनं जीएनकडे कथा संग्रहाकडे पाहता त्या दृष्टीनं तुम्ही अर्भाट आणि चिल्लरमध्ये काय पाहावं याच्या संदर्भातलं हे दिलं. माझा प्रश्न असा होता की साधारणतः एखादा लेखक एका विशिष्ट साहित्य प्रवाहामध्ये फार उंची गाठतो, तर तेव्हा त्याचं जे आत्मनिवेदन असतं, तर त्या आत्मनिवेदनाकडून वाचकांची अपेक्षा अशी असते की बाबा जीएननी असं असं कथांमध्ये लिहिलं, मग व्यक्तिगत जीवनात जीएनचं काही त्याच्याशी तर ही अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाही. बरोबर आहे. म्हणजे जीए जसे कथांमधून जाणवतात तर तसं अपेक्षा तर जीएननी ते कसं साधलं. म्हणजे असं दबी कुलकर्णींचं आत्मचरित्र आहे, आत्मचरित्र नाही आत्मनिवेदनच म्हणूया हा शब्द घ्यायचा झाला तर, अपार्थिवाचे यात्री. तर अपार्थिवाच्या यात्रेमधून समीक्षक दबी सापडतच नाही. त्याचं कारण कसं असावं, त्याच्यामुळे अशी अपेक्षा घेऊन जीएनच्या जातो म्हटलं तर अपेक्षा भंग होतो वाचकांचा या पुस्तकातून असं मला वाटतं. आणि दुसरं, जीएननी एक बालकथेचं पुस्तक लिहिलेलं आहे. हो, बरीच लिहिली. आता नाव नाही आठवत आहे त्याचं. एक अनुवादित आहे काहीतरी बहुतेक, असं ते लहान मुलांच्या संदर्भातलं. ॲलिस इन वंडरलँड आहे एक, ॲलिस इन वंडरलँड मुग्धाची रंगीत पुस्तक. ओंजळ धारा आहे आणि फळे, हे अमृत फळे. एक आणखी लहान मुलाचं असं आहे की तो भूताचं अद्भुत आहे. भीमच्या गोष्टी, बखर भीमची गोष्टी. बरोबर आहे तीर्थराज. ते पुस्तक जरी ते पुस्तक बालकांसाठी असलं तरी त्याच्या गोष्टी जीए सापडतात. तर मला म्हणायचंय की बालकथेत सापडणारे जीए हे आत्मनिवेदनातून कसे निसटतात, ही किमया त्यांना कशी साधली की त्यांनी तो पवित्रच घेतला होता की आपलं वैयक्तिक लौकिक जीवन लोकांना कळू द्यायचं नाही. हे पहा देवानंद, मला काय वाटतं पहा, म्हणजे तुझं निरीक्षण व्यवस्थित आहे की एवढा मोठा कथाकार कसा घडत गेला त्याच्यातला, हे कथेचा उल्लेख सुद्धा नाही कथेचा. तर जीएनना थोडस आश्चर्याचे धक्के देण्यात एक थोडा आनंद मिळत असावा की लेख हो, आता तुम्हाला याच्यात ते नाही सापडू देणार, तुम्ही जे शोधाल, पण जे लिहिलं ते ग्रेट आहे. दुसरी गोष्ट, तू जे म्हणतोस तर मला असं वाटतं त्यांचे जे पत्रांचे खंड आहेत 4, त्या खंडांमध्ये कथांबद्दल, म्हणजे स्वतःच्या काही कथांबद्दल, विशेषतः सुनीताबाईंशी बोलताना किंवा श्रीपू भागवत आणि राम पटवर्धनांशी बोलताना काही उल्लेख जे आलेले आहेत, तिथे कथेची खूप चांगली चर्चा झालेली आहे. तिथे साहित्य विचार जो आहे त्यांचा, तो साहित्य विचारही आलेला आहे. आणि मला असं वाटतं की तिथे ते इतकं चांगल्या पद्धतीनं उमटलेलं आहे. अर्थात ते खंड पुढे निघणार आहेत की नाही हे सुद्धा जीएनना माहिती नव्हतं. ते पत्राचे खंड निघू नयेत अशी त्यांची इच्छा होती. पण मला काय वाटतं की जीए हे तुम्हाला गृहीत धरू देत नाही
की आता माझं आत्मनिवेदन आहे ना, मग तुम्ही शोधाल की तुम्हाला ते गृहीत धरू देत नाहीत. मला जे वाटलं ते मी सांगेन, माझ्या पद्धतीनं सांगेन, माझ्या कथांचा विचार तुमचा तुम्ही करत बसा. आले पत्र तर त्याच्यात शोधा, नाही तर काही नुसतं. आणि दुसरी गोष्ट की लेखक नव्हे, लेखन हे त्यांची वाङ्मयीन भूमिका होती की तुम्हाला जे शोधायचं ते लेखनात शोधा. कारण लेखनाच्या बाहेर तो सामान्य लेखक असतो, माणूस असतो, त्याला बाकी सगळ्या भावना असतात आणि त्याच्या खाजगी जीवनातील उलट तपशिलाचा तुमच्या आस्वादावर वाईट परिणाम होऊ शकतो. अशी एक वाङ्मयीन भूमिका सुद्धा त्याच्या मागे आहे. पण तू म्हणतोस तसं खरंच जीएननी जर मी कथाकार कसा घडत गेलो हे लिहिलं असतं तर ते एक अद्भुत पुस्तक झालं असतं आणि त्याला आणखी एक फार भव्य परिमाण मिळालं असतं असं मला वाटतं. मी सहमत आहे तुझ्याशी. धन्यवाद सर. एक प्रसेनजीत तेलंग सरांचा प्रश्न आहे. हा बोला तेलंग सर. हा, त्यांचा प्रश्न त्यांनी चॅट बॉक्स मध्ये विचारला आहे. हा वाचून दाखवतो. हो. त्या एका प्रश्नामध्ये 3 प्रश्न आहेत लागून. ते तिन्ही वाच म्हणजे त्याला एकत्रित घेता येतील उत्तर. नियतिवादी व्यक्ती विवेकवादी असू शकते काय, हा पहिला प्रश्न. दुसरा आहे नियतिवाद स्वीकारणे म्हणजे आत्मवादी असणे नव्हे काय. आणि तिसरा आहे आपण अशा पद्धतीने बऱ्याच मंडळींना नास्तिक ठरवण्याचा अट्टहास करतो काय. प्रश्न खूप व्यापक होत चालले. पहिला घेऊ. पहिला नियतिवादी व्यक्ती विवेकवादी असू शकते काय. याच्यावरच अतिशय संक्षेपानं मी असं म्हणेल की विवेकवादी माणूस हा नियतिवादी होतो. अच्छा. कारण विवेकाच्या पातळीवर जीवनाचा विचार केला तर सगळ्या गोष्टींची, मी हे विनोदानं बोलत नाही आहे भगवान, तुम्ही नवीन विशेषतः चळवळीतल्या लोकांसाठी हे फार वादाचा मुद्दा आहे आणि मला आवडेल तुमच्याशी वादविवाद करायला. की विवेकानं म्हणजे बुद्धीनं, तर्काने जर विचार केला तुम्ही या जीवनाचा, तर सगळ्या गोष्टी तर्कशुद्ध नसतात जीवनात. सगळ्या गोष्टी तर्काच्या पातळीवर उभ्या करता येत नाहीत. तर्काच्या पलीकडच्या काही प्रेरणा असतात. हे दाभोळकरांशी मी आपल्या अमरावतीत झालेल्या चर्चेतलं एक वाक्य सांगतोय की बुद्धी आणि तर्काचा विकास माणसाचा उत्क्रांतीमध्ये ही खूप अलीकडची गोष्ट आहे. त्या बुद्धी आणि तर्काच्या पलीकडे माणूस संवेदना, भावना या पातळीवर खूप अनुभव गोळा करत आलेला आहे आणि एक आदिम भीती तो सोबत घेऊन आलेला आहे. एक आदिम सौंदर्याचं आकर्षण की रात्री अमावस्येच्या रात्री किंवा चांदण्या पडल्या आहेत, त्याचा प्रकाशन त्याचा अनुभव होतो. तर आता हे योंग जर डोळ्यासमोर ठेवला तर कलेक्टिव्ह अनकॉन्शियस वगैरे. तर माझं म्हणणं काय की तुम्ही उलट मला असं वाटतं की विवेकाने विचार करताना आपल्याला काही गोष्टी विवेकाच्या पलीकडच्या आहेत हे मान्य करावं लागतं. मग त्या भावनिक असतील, धारणा असतील, श्रद्धा असतील. आता माझं म्हणणं आहे की भावनेकडे सुद्धा बुद्धीनं पहा. नवीन थोडंसं विद्यार्थ्यांना मी असं म्हणेल की तुम्ही भावनेकडे जर बुद्धीनं पाहिलं तर भावनेची ताकद तुमच्या लक्षात येईल. कधी कधी तर्कशुद्ध विचारापेक्षा. म्हणजे आत्मवादी असणे नव्हे काय. काय नियतिवाद स्वीकारणे म्हणजे आत्मवादी असणे नव्हे काय. आत्मवादीचा अर्थ सर तेलंग सर स्पष्ट करू शकता का, तुम्हाला काय म्हणायचं आहे. तेलंग सर आहेत का आपल्यात. ठीक आहे, मला तो आत्मवादीचा अर्थ काय मला स्पष्ट नाही होती संकल्पना. हा, त्यांनी विचारला तर मला पण नेमका त्याच्यामध्ये त्यांना. बरं, तिसरा घ्या. तिसरा प्रश्न घ्या. आपण अशा पद्धतीने बऱ्याच मंडळींना नास्तिक ठरवण्याचा अट्टहास करतो काय. नास्तिक. आता बघा नास्तिकची साधी म्हणजे जैनच्या संदर्भात आपण चर्चा करू. तायडे सरांच्या प्रश्नाला जे उत्तर दिलं की जे व्यक्तिगत जीवनात तर व्यक्तिगत जीवनात ईश्वराला मानणारा, त्याची पूजा करणारा आस्तिक आणि ईश्वर अशी एक शक्ती न मानणारा आणि तो नास्तिक. त्या अर्थानं जे व्यक्तिगत जीवनात नास्तिकच होते. ठीक आहे, त्यांना मी नास्तिक ठरवत नाही आहे. ते जे होते त्याचं जे काही मला दर्शन घडलं त्यांच्या साहित्यातून, चरित्रातून, त्यातून मी सांगतोय की जे मी त्यांना नास्तिक ठरवण्याचा प्रयत्न नाही करताय. कारण आपला शोध असतो. आधीच काहीतरी ठरवून आपण जात नाही तर त्याच्यात जे दिसेल त्याच्यातून आपण एक निष्कर्ष काढतो. तर ज्यांना मी नास्तिक नाही ठरवत आहे ते होतेच ते नास्तिक. ठीक आहे सर. मला वाटतं प्रसेनजीत तेलंग सर कनेक्टिव्हिटीमुळे आपल्यामध्ये नाही. तर ठीक आहे.
आता मला वाटतं बऱ्यापैकी आपण प्रश्न घेतले आहेत. कुणाचा जर काही प्रश्न असेल तर आपण हा एक शेवटचा प्रश्न घेऊया आणि आजचा हे सत्र या ठिकाणी थांबवूया. चालेल चालेल. राजपूत सरांना विचारायचं आहे का काही? सर, गेल्या एक तासा नमस्कार सर. खेळवून ठेवला आहे. तुमचं अभिनंदन. खूप ओघवत्या धन्यवाद. शैलीमध्ये आपण जीएन मांडलेले आहेत. जीएन त्यामुळे तुमच्या जीवनाला कलाटणी सुद्धा मिळालेली आहे. इंग्रजी साहित्याकडे वळता वळता तुम्ही मराठी साहित्याकडे आले. उर्वरित प्रश्न जे आपण सोबत असतो इथे आणि म्हणून मग ते नंतर विचारले जातील. परत एकदा बरोबर. धन्यवाद धन्यवाद. ठीक आहे सर, आता आपण समारोपाकडे येऊया. आज आपण लॉकडाऊन स्पेशल डिजिटल फोरमद्वारा आयोजित पुस्तकं समजून घेऊया या उपक्रमाच्या 18व्या दिवशी आपण जी.ए. कुलकर्णी यांचं पुस्तक डॉक्टर हेमंत खडके सरांकडून समजून घेतलं. त्याबद्दल मी सरांचे फोरमच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. महाराष्ट्रभरातून बरेचसे सहभागी झूम मीटिंगच्या द्वारे आपल्या उपक्रमामध्ये उपस्थित राहिले, त्यांनी ही चर्चा ऐकली, त्यांचे देखील मी आभार मानतो. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून अनेक लोक ही चर्चा ऐकत आहेत आणि पुढेही ऐकतील. त्या सर्वांचे मी आभार या ठिकाणी मानतो. आणि उद्या आपण एका वेगळ्या विषयाला घेऊन पुन्हा एकत्रित येऊया. उद्या माननीय राजू जाधव हे मुंबईला असतात, अर्थराजकीय अभ्यासक आहेत. ते कॉम्रेड शरद पाटील यांच्या दास शूद्रांची गुलामगिरी या खंड 1च्या भाग 1 वर या ठिकाणी मांडणी करतील. आपण सर्वांना विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी उद्या या ठिकाणी यावं. धन्यवाद.